सांभाळिले संती भय निरसले कंती व्रतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसले कंती तुका म्हणे काढ आता करू न शके बड तुम्ही सांभाळिले संती भय निरसले कंती नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा कलाबद्ध जीवोद्धरार्थावतारम कलांकांकती ज्योतिकामोदिवक्त्रम कलानीशवादापनोदारहदक्षं समाधिस्तमूर्तिं भज ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अनंत कोटी ब्रह्मांड नायक तडित पितांबरधारी भक्तवंच कल्पतरू भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय या संतद्वयांच्या आशीर्वादाने परम पवित्र अशा श्री क्षेत्र ममुराबाद नगरीमध्ये उमानगर या परिसरामध्ये आजचं जे कीर्तन आहे किमी निमित्ताने सर्वांना माहिती आहे ज्ञात पण वक्त्याचं आद्य कर्तव्य अनुषंगानं सालाबद्ध प्रमाणे चालत असणारा अखंड रिणाम सप्ताह तथा संगीतमय शिवमहापुराण कथा याच्या अंतर्गत अत्यंत सुंदर गोड उत्सव या ठिकाणी उभारला असताना आजची ही चौथ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आहे त्या निमित्तानं तुम्हाला सर्वांच्या दर्शनाचा स्वर्ण योग आहे विठाला ज्यांच्या रसाळ मधुर मंगलमय वाणीतून तुम्ही कथा श्रवण करीत आहात परमपूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय स्वामी केशवाचार्यजी महाराज ज्यांच्या सुंदर मार्गदर्शनातून उत्सव या ठिकाणी चाललाय आमचे लहान बंधू आदरणीय शिव तरिभक्तपरायण महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार तेजसजी महाराज वडगावकर महाराजांच्या मंगलमय सानिध्यामध्ये हा उत्सव या ठिकाणी चाललाय कार्यक्रमाकरता उपस्थित एका उन्हीवडील अशी सर्वच गुणवान मंडळी या ठिकाणी श्री हरिभक्तपरायण विनेकरी दीपक महाराज निंबोरेकर आहेत श्री हरिभक्तपरायण हार्मोनियम वादक आमचं पितृतुल्य व्यक्तिमत्व माझं श्रद्धास्थान भागवत महाराज वाकटुकीकर आहेत आदरणीय श्री हरिभक्तपरायण भजन सम्राट रोहिदास साबा या ठिकाणी उपस्थित आहेत मयूर महाराजांची उपस्थिती आहे मृदंगाचार्य श्री हरिभक्तपरायण विठोबा महाराज यांची वंदनीय उपस्थिती आहे प्रामुख्याने मला सांगावंसं वाटतंय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी फिरतो काकडे बाबा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी फिरतो मी अनेक शिवालय पाहिलेत अनेक मोठे मोठे मंदिरं पाहिलेत पण माझ्या 16 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये महादेव मंदिराचं पहिलं आणि इतकं सुंदर नाव मी पहिल्यांदा पाहिलं मांगल्याचं दैवत आहे गणपती बाप्पा महादेवाच्या बाई काय बिताडी बोयस नाही रे या बट्टाच ना म्हणणं होतं ना कीर्तन नको या विरोध करणारच आहेत त्या तुम्ही कितला बी बुका रे कीर्तन होईल आल्यानंतर मला सर्वच कार्यकर्ते भेटले आदरणीय काकडे बाबांची या वयामध्ये सुद्धा तळमळ परमात्म्याविषयी असणारं प्रेम धर्मावर असणारी निष्ठा मला बघून फार बरं वाटलं त्यांच्या सोबत असणारे आमचे कोडी भाऊसाहेब सर्वांची गोड 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 साथ मला प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही या ठिकाणी येण्याचा ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं योग लाभला माझे परमस्नेही आदरणीय माझ्यावर बंधुवत प्रेम करणारं तुमच्या परिसराचं वैभव आमचे बापूरावजी पाटील यांनी जास्त आग्रह धरला आणि म्हणून मला कीर्तना करता येता आलं वास्तविक या कॉलनीशी जवळजवळ मी 20 वर्षापासून संपर्कात आहे महाराज तेव्हा एवढे घर सुद्धा या परिसरात नव्हते माझं ममुराबादच्या पुढे कुठे कीर्तन असलं मी वरसाड्याला राहायचो तिथून मोटरसायकलवर यायचो इथं बापूराव यांच्याकडे गाडी होती 4 व्हीलर आणि त्या गाडीने मी कीर्तनाला जायचो तुमच्या गावी सुद्धा त्यांनाच घेऊन आलो होतो महाराज जब जेब में लाखों होते ना तब लाखों देने वाले बहुत मिलते हैं ज्या वेळेला खिशामध्ये पैसे असतात ना तेव्हा तुमच्यावर उसनवारी करणारे बरेच असतात पण जेव्हा माझी प्रसिद्धी नव्हती जेव्हा मला कोणी ओळखत नव्हतं माझी कोणाकडे 10 रुपये उसनवार घ्यायची सुद्धा पत नव्हती त्या काळात माझ्यावर ज्यांनी प्रेम केलं ते व्यक्तिमत्व म्हणजे आमचे बापूराव आहेत काय नव्हतं माझ्याकडे पण माझ्यावर खूप प्रेम केलं परिवाराच्या सदस्यासारखं माझ्यावर वागवलं माझ्या परिसरात कुठे आले तरी सुद्धा मला फोन नेहमी माझ्या सुखदुःखामध्ये हजर असतात
आमच्या राहुल दादाच्या लग्नाच्या वेळेस मी आलो होतो तेव्हा मंदिराचं काम अपूर्ण होतं, पण इतकं सुंदर तुम्ही मंदिर बांधलं ना. उमानगर वासियानो, तुमच्या परमार्थाला कोणाची नजर लागू नये अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. फार गोड 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 परमार्थ आहे. तुमच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडं. तुमच्या उत्सवाचं दुसरं वर्ष आहे, पण 50-50 वर्षाची परंपरेला सुद्धा तुम्ही लाजवाल इतकं सुंदर नियोजन तुम्ही केलंय बरं का. शंभू साऊंड सिस्टीम नगरदेवडा, जे बटणं फिरवायला बसलेत ना, ते नुसते बटणं फिरवत नाही, ते महाराज लोक सुद्धा फिरवतात. असं आमचा भागवत भैया, त्याच्याकडून तुम्ही सिंथ वाजवून घ्या, संबळ वाजवून घ्या. आज नवीनच समजलं, बटणे बी फिरवून घ्या. फार गोड 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 आहे बरं का. सुंदर सर्व गावातील भजनी मंडळ. मला काही नाविन्यपूर्ण नाही, माझे कीर्तन आमच्या बाबानं वाजवलेत बघा, ते कोपऱ्यात बसले नाही का. आमचे काकाजी, सर्वच मंडळी मला भजनी मंडळ अत्यंत सुपरिचित आहे. सर्वांच्या चरणी 2 हस्तक. युट्यूब ज्ञानियांची माऊली, ज्ञानियांची नुसती मावल्या अनेक सापडतील, पण ज्ञानियांची माऊली, ज्याला ज्ञानाचा गर्व आहे ना, त्याचा गर्व हरण करण्याकरता ते सामर्थ्य कोणाकडे असेल तर विश्व माऊली ज्ञानोबरायांकडे. चॅनलचं नाव इतकं सुंदर दिलं, ज्ञानियांची माऊली. अत्यंत गडगड. मी याच्या आधी तुम्हाला भेटलोय, मला असं वाटतं. फार गोड चॅनल. तरड्याला तुम्हीच होते का? तरड्या तो आपला गाव आहे नाही का. वा वा. तरड्याला पण असतात. फार सुंदर आहे. त्यांना परमार्थाची खूप आवड आहे. काही करू शकले असते, त्यांच्याकडे चांगली स्किल आहे, पण अत्यंत गोड गोड क्षेत्र तुम्ही निवडलंय. परमात्मा तुम्हाला उदंड असा आयुष्य देव, तुमचे फॉलोअर खूप वाढवत आणि खूप चांगल्या पद्धतीनं तुमच्या चॅनलची डेव्हलपिंग हो अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. अत्यंत गोड गोड वातावरण आहे. शिव महापुराणाची सुंदर कथा आहे. गोड गायक आहेत. मंडपही अत्यंत सुंदर आहे. आणि गणेश महादेव मित्र मंडळ, मी असे 2च, गणेश महादेव मंदिर, मी असे 2च मंदिर पाहिले. एक नवीन मंदिर पाहिलं होतं मी पारोड्याला. ओम जिनिंगचे मालक आहेत, माझ्यावर नितांत प्रेम करतात, संजू आबा म्हणून. त्यांच्या जिनिंग मध्ये महादेव आहे. बापूराव, त्या महादेवाच्या मंदिराचं नाव आहे कृषेश्वर महादेव. मी एकच नाव पाहिलं एवढं, म्हणजे शेतकऱ्यांचा महादेव. ते एक नाविन्यपूर्ण नाव पाहिलं आणि तुमच्या गावातलं पाहिलं. फार गोड 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 वातावरण आहे. सर्वांना खूप खूप साधुवाद देतो. आता जवळजवळ 9:05 झालेत. मी जास्त वेळ बोलणार नाही. 10:15 म्हणजे 10:15 मिनिटं इकडं नाही, मिनिटं तिकडं नाही. फक्त माझ्या कीर्तनातल्या 2 सूचना आहेत, त्या तुम्हाला पाळाव्याच लागतील. पहिली सूचना, कोणी कोणाशी बोलायचं नाही. दुसरी सूचना, जागा सोडून कोणी जायचं नाही. बसण्याच्या बाबतीत नो ऑब्जेक्शन बरं का. तुम्हाला जसं बसायचं तसं बसा. तुमच्या पायाला मुंग्या आल्या ना, माझ्या समोर पाय झटकला तरी चालेल. तुमचे गुडघे दुखत असतील ना, लांब पाय करून बसलो तरी चालेल. तुमचं कंबर दुखत असेल ना, अरे मला बोलू तर द्या. तुम्ही असं पुढच्या पुढे विचार नाही करायचा. आमची ताई पण आली आहे कीर्तनाला. माझ्यावर फार प्रेम करणारे लोक आहेत मुराबाद मध्ये बरं का. माझं बोलणं अनेक लोकांना आवडतं, पण मला ज्यांचं वागणं आवडतं आमचं प्रसाद दादा पोद्दार. फार सुंदर धर्मासाठी जीवन समर्पित आहे बरं का या लोकांचं. फार गोड गोड कार्य करणारी मंडळी आहे. मी अत्यंत कमी वेळामध्ये जास्त बोलण्याचा प्रयत्न करणार. मी 10:15 पुढे मिनिटं जाणार नाही. सर्वांगाचं कान करून कीर्तन ऐकायचं आहे. परमात्म्याने औटा हात का मानव दिया, हरीने तुझे दिया. अल्लाने म्हणायचं नाही. औटा हात का मानव दिया, हरीने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. कमल मुख राम भजन को दिया. देवे दिला देह भजना मुकटा. परमात्म्याने सुंदर अशी काया दिली. काय झालं, जमलं नाही का ते? ताळ धरून उभी राहता का? सुतक फिटलं म्हणून. हा राहू दे. गोड आहे. परमात्म्याने शरीर दिलं महाराज. कशा करता दिलं? आमच्याकडे खानदेशात म्हणतात बा, खाई लिओ पी लिओ, उच्च्या तंगड्या खरी चालणं जाऊ. नाही नाही नाही. परमात्म्याने काया दिली दादा. सुंदर असे पाय दिले पंढरीची वारी करण्याकरता. सुंदर असे हात दिले परमात्म्याच्या चिंतनात टाळी वाजवण्याकरता. सुंदर असे डोळे दिले त्याचं रूप पाहण्याकरता. सुंदर असे कान दिले श्रवण भक्ती कथा कीर्तन प्रवचन ऐकण्याकरता. परमात्म्याने सुंदर असं तोंड दिलं परमात्म्याचं भजन करण्याकरता. पण माणसाचा स्वभाव आहे, खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो, जाऊ नये तिथे जातो. कीर्तनाला आलं पाहिजे. लोक येत नाही, तमाशाला जाऊ नये गेल्याशिवाय. कीर्तनाला आले तरी पुढे बसत नाही, तमाशाला गेले स्टेजला चिपकतात. थैले वाटतं नाचाचा पाय लागला तर मग का उद्धार होऊन जाईल. नाही रे, तू नरकात जाणार आहे. माणसाचा स्वभाव आहे. पटेलपुडी खाऊ नये, पण माणूस खाल्ल्याशिवाय काही काही आमच्या छातड्यावर चोडतात. मी म्हणतो पटेलपुडी खाऊ नये, पण खाल्ल्याशिवाय. एक मला म्हटलं का बरं खाऊ नये? अरे खाल्ली नाही पाहिजे. तो म्हणे बाबा तुम्हाला काय कळतं? म्हटलं कसं आहे? अहो पटेलपुडी खाल्ली की इच्छू चढत नाही. सांग हे काय कारण आहे गाऊ?
म्हणजे पटेल पुडी खाल्ली तर इच्छू चढत नाही. मग काही रोज इच्छू चावतो का? इच्छूपेक्षा तुझं हरियन काय इच्छू चढीन म्हणजे बरं का. ते पटेल पुडी खाणारे लय अवघड. आमच्या एका बाबाच्या मुखारबिंदातून ऐकलं मी कीर्तनकारांच्या. ते म्हटलं मला एक माणूस भेटला आणि त्यानं सांगितलं पटेल पुडी म्हणजे तुम्हाला काय कळतं काय? अहो पटेल पुडी म्हणजे भारत पाकिस्तानचं युद्ध आहे. त्यांनी प्रॅक्टिकल पण करून दाखवलं. मी ऐकलं बा त्यांच्या तोंडून. छोटेसे कीर्तनकार होते. त्यांनी असं प्रॅक्टिकल केलं. अशी पटेल पुडी हातातून काढली, अशी हातावर टाकली. म्हणले महाराज हा जो काळा काळा दिसतोय ना, काळा काळा ही पत्ती हा पाकिस्तान आहे. पाकिस्तान काळा आहे मला मान्य आहे. ते पुडी ठेवली, चुन्याची पुडी काढली. हा जो व्हाईट दिसतो ना महाराज पांढरा हा चुना हा भारत आहे असं लावलं. म्हणले बा आणि आता तुम्हीच सांगा म्हणले महाराज भारत पाकिस्तान दोन्ही एकत्रित झाल्यावर शांत बसतील का? म्हटलं नाही. म्हणे युद्ध चालू झालं. असं केलं बा त्यांना. 3 दिवसापर्यंत युद्ध चाललं महाराज. किती दिवस? 3 दिवस. 1 2 3 3 दिवसात काही सैनिक मरून गेले म्हणे महाराज. असे फेकले बा त्यांना. आणि हा भारत स्वातंत्र्य झाला म्हणलं काय जमवली रे. लय पुढे खाणार लय विचित्र महाराज. बरं का ऐका ना, पुढे खाऊ नये पण लोक खातात. ते विमल पुढे खाणारे मी बरेच पाहतो. अशी फोडली की वरतोंड करून खातात. मला हेच कळत नाही ते वरतोंड काय करतात. एक पुढी खाणारच म्हणे बाबा ते वरच्याला सांगतात थांब आम्ही येतोय तुझ्याकडे नाही का. पटेल पुढे खाऊ नये खातात. मदिरापान करू नये, दारू पिऊ नये पितात. दारू पितो हा शब्द चुकीचा. दारू तुम्ही पित नाही. दारू तुमच्या इज्जतीला पिते. दारू तुमच्या प्रॉपर्टीला पिते दादा. दारोड्याला किती पैसा असू द्या समाजात किंमत नसते बरं. लोक तोंडावर गोडगोड बोलतात. दारोड्याचं सर्वात मोठं दुःख काय असेल त्याच्या बाईला विचारा. काजू बदामच्या बरण्या जरी भरून ठेवल्या ना त्या बिचाऱ्या माय माऊलीला गोड नाही लागत. म्हणून बेवड्या हो सुधरा रे. मग बोलणं वाईट वाटलं पुन्हा मला बोलवू नका. दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग होती है. अपने पल्लू का पैसा खर्च कर मुंह में मक्खी फिरती है. दारू पिणारा अजून जन्माला नाही आला. शरीर दिलंय मग कशा करता दिलंय लक्षपूर्वक ऐका. इतकं गुंड शरीर दिलंय ना. मृत्यू लोकांमध्ये मानवाच्या शरीरासारखं शरीर नाही. मी नेहमी सांगत असतो मृत्यू लोकांमध्ये परमात्म्याने प्रत्येक मॉडेल आडवं तयार केलं. दादा करा ना तुम्ही सर्वे. म्हैस कशी आहे तुमच्याकडं? आडवी. बकरी आडवी. कोल्हा कुत्रा कोंबडी सर्व प्राणी आडवेत. परमात्म्याने एकच उभा तयार केला त्याचं नाव माणूस. पण दुर्दैव जे देवाने आडवे तयार केले ते कुठेच आडवे येत नाही. देवाने उभं तयार केलं. हे दुसऱ्याचं जमेड लग्न मोडल्याशिवाय राहत नाही. याला आडवे येण्याची सवय आहे. बरं इतर मॉडेल या मॉडेलचा विचार करा. परमात्म्याने मॉडेल बनवत असताना प्रत्येक गोष्ट अशी एक्स्ट्रा दिली आहे तुम्हाला. मृत्यूलोकात प्रत्येक प्राण्याला परमात्म्याने एकच मेंदू दिलाय पण माणसाला 2. एक छोटा आणि एक. देवाला वाटलं मोठ्या मेंदूनं संसार करीन छोट्या मेंदूनं परमार्थ करीन. देवाला काय माहिती मोठ्या मेंदूनं संसार छोट्या मेंदूनं राजकारण करीन. देवानं 3 मेंदू दिले असते. कीर्तन ऐकण्याकरता 1 कान पुरे. देवानं का बरं 2 कान दिले माहिती आहे का? देवाला माहिती होतं यानं जास्त शानपणा केला चांगल्या कामात पाय घातला उमानगरचे लोक जमा झाले याच्यावर पब्लिक मार पडला आणि कोणाच्या कानफट्यात वाजवले. कानाचा पडदा फाटू नये फाटला. कीर्तन ऐकायला पंचायत नको. देवाने 1 कान एक्स्ट्रा देऊन टाकला. डोळे सुद्धा किती दिले? 2. देवाला माहिती होतं यानं फास्ट मोटरसायकल चालवली. किड किटकुली याच्या डोळ्यात गेलं. याचा 1 डोळा निकामी झाला. देवाचं दर्शन घ्यायला त्रास नको. देवाने 2रा डोळा एक्स्ट्रा देऊन टाकला. बरं का. नागपुड्या सुद्धा किती दिल्या? 2. एक छोटी आणि एक. तुम्ही जागा आहे का तुम्ही? काय बोलता मावल्या हो. अरे 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 वाईट आहे मग. हा जाऊ द्या व्यवस्थित ऐकत जा. देवा नागपुड्या सुद्धा किती दिल्या? 2. एक छोटी आणि एक नाही का. हा मग बरोबर आहे. आता 2 का बरं दिल्या हो? देवाला वाटलं यानं थंडीच्या दिवसात बिस्लेरीचं पाणी घेतलं आणि याची 1 नागपुडी बंद पडली. श्वास घ्यायला त्रास नको. देवाने 2री नागपुडी शिवा देऊन टाकली. दात सुद्धा किती दिले? नाही ना मावशी. दुधाचे कोण मोजीन? बरं 32. बरं तुमच्या म्हणण्यानुसार चालू आपण आजच्या दिवस. 32 तर 32 एक सारखेत का दात? नाही. वेगळा आकार वेगळी रुंदी वेगळी लांबी वेगळी ठेवण. आमचे जडकेकर महाराज सांगतात अहो माणूस जेव्हा हसतो ना तेव्हा समोर 2 दात दिसतात. खालचे 2 वरचे 2. याला म्हणतात पटाशीचे दात. त्याच्या बाजूला जे येतात ते उपपटाशीचे दात. त्याच्या बाजूला जे येतात ते सुडई दात. त्याच्या बाजूला जे येतात त्या उपदाढा. त्याच्या बाजूला जे येतात त्या दाढा. लग्न झाल्यावर येते ती काय हुशार आहे वो बाया. मी ममुराबादच्या श्रोत्यांसारखे श्रोतेच पाहिले नाही. काय कलाकार पण परफेक्ट सांगितलं त्यांनी. काय येते? अक्कल दाढ. अरे फक्त अक्कल येते माय. दहाड येते दहाड. अक्कल कुठून येते? बरं बघा ना कशी सिस्टीम आहे परमात्म्याने. एकदा दुधाचा दात पडला की टणक दात येतो. आणि टणक दात जर तुम्ही पुड्या खाऊन सुपारी खाऊन पाडला मग तुम्ही डॉक्टरने डेंटिस्टच्या बापाकडे जा. त्या दातासारखा दात येत नाही.
माझ्यासोबत, मी खोटं बोलत नाही, खरं सांगत नाही. एकदा झालं का विदर्भातला एक कलाकार माझ्यासोबत होता, सिंथ वाजवायचा तो. 4 वर्ष आम्ही सोबत फिरलो. त्यानं 4 वर्षात मला समजू दिलं नाही त्याचे वरचे 2 दात नकली आहेत असं. 4 वर्षात 2 दात नकली. ओ एकदम ओरिजिनल दिसायचे, तुमच्या माझ्या दातांसारखे पांढर शुभ्र. मला मी डाऊट आला नाही, त्यांनी बी सांगितलं नाही. एका गावात आमची कथा नाही, एक आजीबाई आली, महाराज चला आमच्या घरी. म्हटलं का बरं? तुमच्या पाय आमच्या घराला लागू द्या. बायांची भावना घराला लागू का? मग आमचं बरं होईल. येडी आहे तू. आमच्या पाय लागल्यानं बरं झालं असतं, आम्ही आमच्याच घराला घसडत बसलो असतो, तुझ्या घरी काय लागलो असतो. पण तरी भावना, श्रद्धा, प्रेम. आजीबाई म्हणली चला. आजीबाईच्या घरी गेलो. माझ्यासोबत सर्व ते गुणवान कलाकार. आजीबाई सुनबाईला सांगते, बघ बाबा आपल्या घरी आले, चहा काय करू नको, पोहेच कर. मी काय नाही म्हणू. आजीबाई मिरच्या कापल्या. टाईम आपल्याला कमी असल्यामुळे पटकन पोहे तयार झाले. डिश हातात आली, मी 2-4 घास खाल्ले. आजीबाई हाडूच म्हणते, महाराज रात्रीच लाडू बांधलेत, 1-1 लाडू देऊ? म्हटलं द्या. आता आजीबाईचा लाडू काही साधा नव्हता, 80 वर्षाचा अनुभव तिचा. असं लाडू बांधेल होता तिनं कडक धट. तो लाडू हातात आला. आता तो लाडू हातात आला ना, मी न घेतला आणि दातात दाबला. यानं काय शांतपणा करायचा, यानं बी लाडू घेतला ना, हात त्या दातात दाबला, पण लाडू याच्या हातातून सटकला. लाडू पुढं पडायचा आणि हा लाडूच्या मागं पडायचा. लाडू पुढं पडायचा, हा लाडूच्या मागं पडायचा. लाडू पुढं पडायचा, हा लाडूच्या मागं पडायचा. लाडू घुसला कॉट खाली. म्हातारी म्हणे, ओ भाऊ दुसरा लिहिले. तो म्हणे, तू ना लाडू चुला मागाल दे, त्यांना म्हणा दात फसेले तो काढी दे. म्हणजे देवानं दिलेलं सरत नाही आणि तुम्ही आपण कमवलेलं पुरत. मग परमात्म्याने काया दिली दादा. मनुष्य जन्म अनमोल रे, तू माटी में ना रोल रे. अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कर काय. तू सत्संग में जाया गीत प्रभु के गाया कर, चांद सवेरे नहीं लगता कुछ मोल रे, माटी में ना रोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना डोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, माटी में ना रोल रे. अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं रे. तू सत्संग में जाया है बऱ्या हे इमर्जन्सी नाही ना. दूर जाय, उठ दूर जायचं, दूर. हा परत मागेच बस, पुढे नको येऊ आता. जाय, दिल्या घरी सुखी राय. करत रे काका. ऐका ना, इकडे लक्ष द्या माय, लक्ष द्या. संवादात इकडे लक्ष द्या. परमात्म्याने काया दिली, कशा करता दिली ऐका ना. या नरदेहाचं सर्वोत्कृष्ट ध्येय काय असेल तर ईश्वराची प्राप्ती. बाकी सर्व मिथ्या या जगात. सत्य एकच आहे, त्याला देव म्हणतात. सत्य तू विठ्ठला. सर्व जग मिथ्या आहे, एकच गोष्ट सत्य, त्याला देव असं म्हणतात. मग त्याच्या प्राप्ती करता प्रयत्न केले पाहिजे आपण. बर, मग त्याच्या प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे? घरादाराचा त्याग, संसाराचा त्याग, व्रतवैकल्य, जंगलात जाऊन तपश्चर्या. काय करायची गरज नाही, संसारच करावा, सुखे करावा संसार. 4 वर्णी आश्रम आहेत बघा. ब्रह्मचारी, गृहस्थी, संन्यासी आणि वानप्रस्थी. 4मध्ये श्रेष्ठ कोण आहे? हा, धन्य गृहस्थाश्रम. मग कोणता गृहस्थ धन्य त्याच्या लायकीचा आहे? दरवाजा लावून कपाशीत पाणी मारणारा. मग त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय देतात, जोडून या धन उदास विचारे. या गृहस्थ्याला धन्यता दिली. हा, हे काय रे एकदम उडारे काय तर नाही का? चला ठीक आहे, असू द्या. तिचं ती आली तेच उपकार आहेत बिचारीचे. बोलू द्या तिला, तुम्ही माझं ऐका.
ऐका ना, परमात्म्यानं हा नरदेह दिलाय, चारी वर्णी आश्रम जीवन जगा, हे तर या मताचं आहे. माईबाप संतांनी घरादाराचा त्याग करायला सांगितलाच नाही. सावता महाराजांनी तर संसारच केला, परमार्थ केलाच. कांदा मुळा अवघी विठाई, मोठनाडा अवघी व्यापेली, कांद्यात विठ्ठल कारल्यात विठ्ठल, विठ्ठल जडी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. इतका आदर्श संसार केला की सावता महाराज पंढरीला गेले नाही, पंढरीचा देव सावता महाराजांना भेटण्याकरता आला, याचं नाव संसार. विचारत ज्ञानेश्वर महाराजांना, ज्ञानोबरायांसारखा संसारी शोधून नाही सापडायचा. प्रसाद दादा, ज्ञानोबरायांना मुलं 4, ज्ञानेश्वर महाराजांना मुलं किती? बोला 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 मावल्या हो. हा नाही, अरे मी सांगतो तुम्ही नाही म्हणता. बाबा वाक्य प्रमाणम. आणि होते तर माय कीर्तना दक्षिणा डबल देशील का मी सिद्ध करतो. हे उघड नाही पांढरे झाले माझे. बायको नव्हती मला बी माहिती आहे, मी का भज्या तडून खाल्ले एवढे दिवस. मुलं होती ना, ऐकाल का पैसे लागतात. ज्ञानेश्वर महाराजांना मुलं 4, ज्ञानी, मुमुक्षु, जिज्ञासू आणि संसारी. माऊलीने आपल्या लेकरांकरता प्रॉपर्टी कमवली, आपल्या पोरांकरता. ज्ञानेश्वरी, हरिपाठ, पंचदशी आणि विचारसागर. मग माऊली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन. परवाच कथा आटोपली माझी. दिवसा कथा, रात्री कीर्तन. जाम जसं महाराजांची रोज कीर्तन होते. मला ते दोंडाईच्या परिसरात भेटले 2-4 दिवसापूर्वी. दिवसा 3 तास बोलायचं, पुन्हा रात्री 2 तास बोलायचं. बोलण्यासारखा कठीण व्यायाम नाही, तरी लोक बाबा लोकांची मजा राहते. तू बी बोली पाय नाही, प्रवास करून पाय. आमच्याकडे म्हणे खानदेशात दयेतिले कयन फुटकी गोंडा गोये. बोलणाऱ्या लागतं काय, एवढं सोपं आहे काय ते. पाणी आतला मासा झोप घेतो कैसा, प्यावे त्याचा रस्सा तेव्हा कळी. नाही का? अरे जागा राहून ऐका ना माय. तुमचं तर असं झालं येडील माहेर सासर सारखंच आहे. लक्षपूर्वक ऐका. ज्ञानेश्वर महाराजांसारखा संसार, ज्ञानोबरांसारखा श्रीमंत कोणी नाही. आई ज्यांच्या दाराशी सोन्याचा पिंपळ आहे आणि ताकद म्हणाल ना, सर्वात जड प्राणी बोलतो त्यांचं म्हटल्यावर. संसार ज्ञान. बरं चला ना, ज्यांचा अभंग आहे का त्यांना विचारा, त्यांनी संसारच केला. कोणी? तुकाराम महाराज. तुकोबरायांसारखा संसार कोणाला जमणार नाही. तुकोबरायांच्या घरात चुलीवर 1.5 फुटाचं गवत होतं, मला मान्य आहे. तुकोबरायांच्या विण्याला तार नव्हत्या, मला मान्य आहे. तुकोबरायांच्या चिपड्या फुटलेल्या होत्या, मला मान्य. तुकोबरायांच्या घरात अन्न नव्हतं, मला मान्य. तुकोबरायांच्या बायकोला एकच लुगडं होतं, हे बी मला मान्य. पण तुकोबराय गरीब होते हे आपल्याला मान्य नाही. तुकोबरायांसारखं श्रीमंत या जगात कोणीच नाही. आमची मोजान मग तुकोबरायांकडे जा. 4092 बंगलीले तुकाराम महाराजांनी. आम्ही 4च पाठ करतो, 4 चाकी गाडीत फिरतो. ज्याला समजलं त्याला धन्यवाद, बाकीच्यांना चहा पाणी घेऊन घरी जा. मायबाप तुकोबरायांसारखा संसार. हा, तुकोबराय कळालीच नाही समाजाला. कीर्तन करायला नाही कळाले आबा अजून. कीर्तनकार तुकाराम महाराज कुठपर्यंत कळाले माहितीये का माय? कुठपर्यंत? बऱ्याच बाया माणसं, हा तुकाराम महाराज का कीर्तनाचे पैसे घेत होते का? तुला बाप तुकाराम महाराज ना कीर्तन ठे का? तुला कसं माहित? हा, काळ बदलला. कधी तुकोबराय कधी आपण. जग बदललं आता आणि लोकांना फुकटाचं कळत नाही आता. तुम्ही हो म्हटलं तरी सत्य, नाही म्हटलं तरी सत्य काकडे बाबा. आणि समाज कोणाच्या कामी आला? उद्या माझा हात मोडू द्या, ममुराबादचे लोक 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा घेऊन पाहायला येणार नाही.
अरे ते तोंडावर नाही म्हटले येणं दूर आहे. अरे तुम्ही हाव तर म्हणा, येऊ नका पण हाव म्हणा. समाज येईन का नाही ना. काळ बदलला, काळ बदलला. बरोबर आहे. काय रे दिलाय ना काही कीर्तन झाल्यावर भेट. तुला राहू दे भाऊ, पण रोज असाच उभा राहत जाय. बाकीच्यांचे घेत नाही मी अख्ख्या ममुराबाद मध्ये, पण तू गॅरंटी घेतो तुला चांगली बायको भेटेल. लग्न करणार नाही? नाही रे काका करले जाऊ. नाही दे. ऐका ना काय चालू होतं आपलं, हुकलं ते तू को बरं आहे. बरं मला एक गोष्ट सांगा नाना, हे म्हणतात तुकाराम महाराजांना पैसे घेतले ना घेऊ नका, हे पण चुकीचं आहे नव यांचं. मला एक सांगा आता काकडे बाबा, तुम्ही कमवलेली प्रॉपर्टी, ठीक आहे तुम्ही लाख रुपये मंदिराला दान दिले तो तुमचा स्वइच्छेचा प्रश्न, पण तुम्ही कमवलेली प्रॉपर्टी तुम्ही जाऊ नये अजून 25 वर्ष, पण तुम्ही 25 वर्षानं गेल्यावर तुमच्या प्रॉपर्टीवर हक्क कोणाचा? मुलांचा. राईट. आम्ही जेवढे कीर्तनकार आहेत ना, आमच्या बापाचं नाव आहे तुकोबा बोलोबा अंबेले, ज्यांना तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराजांचा धंदा काय होता माहितीये का? माहिती तुम्हाला? तुकाराम महाराज व्याजानं पैसे द्यायचे. सावकारकी होती त्या काळात. 65 लाख रुपये वाटले तुकाराम महाराजांनी. सर्वांचा हिशोब लिहून ठेवला. सस्ताईच्या काळात 65 लाख देऊन टाकले. हिशोब लिहून ठेवला, पण स्वभाव गरीब, कोणी रुपडा सुद्धा परत केला नाही. म्हणून तुकाराम महाराज जेव्हा चालले होते ना वैकुंठाला, आमच्या 5-25 कीर्तनकारांची मिटिंग घेतली तुकाराम महाराजांनी. आणि तुकाराम महाराज आम्हाला म्हटले, पोराओ अख्ख्या महाराष्ट्रात आपली उदारी गुंतली आहे, व्याजा सहित वसूल करा. ममुराबादचा हिशोब आता सांगू का कीर्तन झाल्यावर सांगू ते बी सांगा. ऐका ना माय बाप, तुकोबाराय आहे आदर्श जीवन तुकाराम महाराजांचे. तुकोबारायांच्या पत्नीचं नाव काय? जिजाबाई. या महाराष्ट्रभर 2 जिजाबाईंचे उपकार आहेत. एक शिवाजी महाराजांची आई आणि 2 तुकाराम महाराजांची बायको. माय जर या 2 जिजाबाया जन्माला आल्या नसत्या ना, तर मला कीर्तन करता आलं नसतं, तुम्हाला ऐकता आलं नसतं. एकीनं शिवबा दिलेत ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली, दुसरीनं तुकोबा दिलेत ज्यांनी आम्हाला वेदाचा त्वर्ता मासीच ठबा वेदांना निचोडून अभंग तयार करून दिले. एकीनं शिवबा दिली. शिवाजी महाराज जगल्यात नाविन्यपूर्ण काही नाही. जिजाऊचे संस्कार आहेत मेन. लेकरात 2 गुण असतात, एक तर बापाच्या रक्ताचा किंवा आईच्या दुधाचा. 2 गुण असतात. शिवाजी महाराज जगलेत ना, जिजाऊचे गुण आहेत. एका शायरानं सुंदर कल्पना केली. काय म्हणतो आवाज? हो किंमत केली दुधाची तुझ्या आई, हो किंमत केली दुधाची तुझ्या आई, जिजाग झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग. या महाराष्ट्राच्या मातीत जरा हळू वाजवा. राजे अनेक झाले, पण असा राजा पुन्हा जन्माला येणार नाही. या राजाच्या जीवनातले अनेक पैलू आहेत दादा. राजाच्या चरित्रातल्या अनेक गोष्टी सांगता येतील, पण प्रामुख्यानं एक पैलू सांगतो. अरे आपल्या आईला तर कोणी आई म्हणतं, आपल्या बहिणीला तर कोणी बहीण म्हणतं, पण दुसऱ्याच्या आईला आई, दुसऱ्याच्या बहिणीला बहीण म्हणणारा मर्द इतिहासाच्या पानात एकच दिसतो. त्याचं नाव म्हणजे छत्रपती शिवबा. अनेक प्रसंग आहेत. एकदाचा प्रसंग 7:30 पावणे 8 वाजले. सकाळची वेळ आहे. महाराज आपल्या राजसिंहासनावर बसलेत. महाराजांच्या समोर एक शामियाना आला. शामियाना अत्यंत सुंदर सजवलाय. हिरे माणिक मोती जवाहरातींचे लटकन त्याला लावलेत. मखमली पडदे त्यामध्ये लावलेत. सुगंधित उठणे घातलेत. खांद्यावर आणला तो शामियाना, महाराजांच्या समोर ठेवला. मुजरा राजा काय राजा तुमच्यासाठी आणलं. महाराजांना वाटलं त्यात सोनं चांदी हिरे माणिक मोती जवाहरात असतील. तसं काही नव्हतं महाराज. अरे काय ते तर सांगा. राजा तुमच्या हाताने बघा
राजा दडा 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 खाली उतरले. राजानं तो मखमलीन पडदा बाजूला केला. त्यात हिरे नव्हते, माणिक मोती नव्हते, सोनं नव्हतं, चांदी नव्हतं. यात एक सुंदर बाई बसली होती. कोण होती ती? कल्याणच्या सुभेदाराची सून. महाराजांनी तिच्याकडे पाहिलं. आपल्या सवंगड्यांना सांगितलं, अरे हे जर आऊसाहेबांनी पाहिलं, तुमच्या बरोबर आमची देखील हाजरी घेतली जाईल. आपल्या दरबारात कोणा आई बहिणीचा अपमान होऊ नये म्हणून त्या कल्याणच्या सुभेदाराची सुनेची ओटी छत्रपती शिवाजी महाराजांनी खणा नारळानं भरली आणि शिवाजी महाराजांनी त्या कल्याणच्या सुभेदाराची सून मोठ्या स्वाभिमानानं परत केली. शाहीर म्हणतो, मोगलाची सुभेदार फार गोड वर्णन आहे. मोगलाची सुभेदार सुन दिला तिला मान सन्मान असा न्यायी राजा आई माझा जिजाग झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा रे. एक माझा तो भाग नाही. एक जिजा जिनं शिवबा दिलेत आणि दुसरी जिजा जिनं तुकोबा दिलेत. माय मावल्यानो, तुमची संख्या जरा जास्त आहे. तुम्हाला माझी प्रार्थना आहे, तुम्ही मरू नये, पण तुम्ही मेल्यावर तुमच्या 2 पिढ्याने तुमचं नाव घ्यावा असं जर वाटत असेल ना, तर या दोघी जिजाबाईंपैकी एखाद्या जिजाबाईचं चरित्र वाचाच. तुम्ही मेल्यावर तुमच्या 5 पिढ्या तुमचं नाव घेतील. तुम्ही म्हणाल, भाऊ एवढं वाचायला टाइम आहे का? मी वाचलंय. दोघांच्या चरित्रातला सारखा एक गुण सांगू का तुम्हाला? दोघींच्या चरित्रातला सारखा गुण आहे. ऐका, दोघींनी नवऱ्यासाठी भावाला सोडून दिलं. फक्त ऐका, कमीच राहू द्या, फक्त ऐका. दोघींनी काय केलं माहितीये का? नवऱ्यासाठी भावाला सोडून दिलं. म्हणजे सासरसाठी दोघींनी माहेर सोडून दिलं. तुमले कुत्र सुद्धा गोड लागस. कुत्र, हा कुत्र भाऊ कसाही असू दे बहिणीला गोड लागतो. भाऊ कसाही असू दे बहिणीला गोड लागतो. मावल्या हो, भाऊ कसाही असू दे, कसाही असू दे. वायरी दिल्या. ऐका ना, भाऊ गोड लागत नाही अशी बहीणच नाही. विधानसभा देखी नाही का तुम्ही? नवराल बदण्यात नाही बहिणी म्हण तुम्ही. नवराले तो तुतारी वाजतच राही का तुम्ही? कथा धनुष्य बांटो घेऊन या. हा बेकार काम आहे तुमनं. मी फक्त ऐकेल होत. कापुराच्या बाती उजळल्या ज्योती ओवाडी ते भाऊ राया रे बहीण बियडी. बहिणीचं प्रचंड प्रेम आहे. मला हेच कळत नाही बरेच दिवस झाले. साडी घ्यायची ना, कोणाला सांगता तुम्ही? नवऱ्याला. किराणा आणायचा ना, कोणाला सांगता तुम्ही? नवऱ्याला. सोनं नाणं घ्यायचं, पैसे कमी पडले, कोणाला सांगता तुम्ही? नवऱ्याला. लाईट बिल भरायचं, पैसे कोणाला मागता तुम्ही? नवऱ्याला. घरपट्टी पानपट्टी भरायची, पैसे कोणाला मागता तुम्ही? नवऱ्याला. घरात कोणी पाहुणे रावडे आले, काही देणं घेणं असलं, पैसे कोणाला मागता तुम्ही? नवऱ्याला. बर, घट्यावर बसल्या तुम्ही, गाणे म्हणायचे तुम्हाला, कोणाचे म्हणता तुम्ही? ना एक इमानदार दाखवा अख्ख्या महाराष्ट्रात नवऱ्याचे गाणं म्हणणारी एक. हा बरं, ते गाणं बी एक नंबर डुप्लिकेट. ते गाणे मला म्हणता येत नाही. गाणं म्हणणारे बाबा बी पेशल येत आता. नाही, ते गाणे आपल्याला नाही. गाणं म्हणणारे बाबा लोक सुद्धा पेशल आहेत. ऐका ना, प्रचंड प्रचंड आवडतो भाऊ. आवडावा. भावाचं निरागस प्रेम आहे. माय भाऊ असंच प्रेम करत राहा बरं का.
आपली संस्कृती ती भावा बहिणीचं प्रेम निरागस आहे, ते असावं. भावाकडून साडी चोडीच्या पलीकडे अपेक्षा करायची नाही माय. त्यानं सया मागितल्या की पटकन द्यायच्या. हे काय इथं सुद्धा 2-4 बसेलेत, उठू का अजून बी तुम्ही बोलत नाही बाबाशी. सह्यांच्या पायरे अपेक्षा नाही ठेवायची, पटकन सही करून द्यायची. मरेपर्यंत त्यानं आपल्याला साडी चोडी करावी एवढीच अपेक्षा ठेवा आपल्या भावाकडून. तुकाराम महाराजांचे सासरे प्रचंड श्रीमंत होते. जिजाबाई गेली नाही बरं बापाच्या घरी. तुमच्या घर बापाच्या घरी 10 एकर जमीन राहिली, अख्ख्या वाड्याला सांगते पाहून घेईन. तू काय पाहून घेशील, हा काय संबंध आहे. गेल्या नाही जिजाबाई. तुकोबारायांच्या घरातला फटका संसार केला. अन्न नसायचं, अन्न. जिजाबाई उंबर वेचून आणायच्या, उंबर लाल लाल झालेले, ते उंबर रगडायच्या माय. हो माय, उंबर रगडायचं. त्या उंबराची भाकर करायची जिजाबाई. डोक्यावर ठेवली की नवऱ्याला खाऊ घातल्याशिवाय खात नव्हते जिजाबाई. ओ जिजाबाई खात नव्हती बरं ती. पहिले नवऱ्याला खाऊ घालायची. भाकरी डोक्यावर घेतली की भांडारा डोंगर. नाही सापडले का तुकोबाराय परत यायची. घोराडा डोंगर. नाही सापडले का तुकोबाराय परत यायची. भामचंद्र डोंगर. संध्याकाळ झाली की हात जोडायची आणि तुकाराम महाराजांना सांगायची, धनी ओ धनी, अहो कोणत्या डोंगरावर जाता किमान सांगून जात जा, माझी पायपीठ होते, माझे पाय दुखतात. तुकोबाराय सांगतात, आवले कशाला विचारतीस ग, सोपा पर्याय. काय, देहू गावाच्या बाहेर आली की 3 वाटा लागतात. कुठल्या बी वाटेनं यायचं. पुरचंडीभर माती उचलायची, कानाला लावायची. ज्या मातीतनं विठ्ठल विठ्ठल आवाज आला का त्या डोंगरावर निघून यायचं, मी तुला सापडल. विश्वास नाही बसला जिजाबाईचा. दुसऱ्या दिवशी भाकरी थापल्या, दुल्ली डोक्यावर ठेवली, देहू गावाच्या बाहेर निघाली. 3 वाटा लागल्या. भांडाऱ्याच्या दिशेनं 10 पावलं चालली. पुरचंडीभर माती उचलली आणि कानाला लावली. अरे गदगदंतकरण झालं जिजाबाईचं की वा, काय माझ्या आईनं सूर्यनारायण आचला असेल की अशा पती परमेश्वराचा संसार माझ्या पदरी पडला. माझ्यासारखे भाग्यवान मीच आहे. अरे कोणाचं तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, माझ्या धन्याची पायदूड विठ्ठल विठ्ठल म्हणते. माझ्या नवऱ्याची भक्ती पराकाष्ठेला पोहोचली. मी भाग्यवान आहे. मी देवाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे की अशा नवऱ्याचा संसार मला कळायला मिळाला. आनंद वाटला जिजाबाईला. आनंदाच्या भरात भांडारा डोंगर चढते. वरून ऊन तपते, खालून जमीन तपते. पायात वावना नाही जिजाबाईच्या. वावना म्हणजे चप्पल. पायात चप्पल नाही. चालता 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 जिजाबाईच्या पायात काटा रुतला. जसा काटा काच दिशी घुसला, रक्ताची चिरकांडीच बाहेर पडली. जिजाबाई खाली बसली. डोळ्यातनं पाणी येऊ लागलं, पायातनं रक्त येतंय. आणि काटा जिजाबाईला रुतला, पण घाम पंढरपूरच्या देवाला फुटला. देवानं पटकन विटवून खाली उडी घातली. खांद्यावर घोंगडं टाकलं, हातात काठी घेतली, छोट्याशा गुराख्याचं रूप, छोट्या पोराचं रूप घेतलं आणि पंढरपूरचा देव हात जोडून जिजाबाई पुढे उभा आहे. आई साहेब काय झालं? जिजाबाई सांगते, त्या पंढरीच्या काळ्यानं माझ्या नवऱ्याला वेड केलं. कोणाला सांगते? याला सांगते. काय? त्या पंढरीच्या काळ्यानं माझ्या नवऱ्याला वेड केलं. म्हणजे मग त्याची भाकरी घेऊन चालली, पायाला काटा रुतला. देव म्हणे, आई मी काढू का तुमच्या पायातला काटा? जिजाबाई म्हणे, तू एवढूस लेकरू काय काटा काढशील? देव म्हणे, बाई तुला इथलं बी समजत नाही. मी चांगला चांगला काटा उपाडी देणार. जगाचा मालक, विश्वाचा बाप, पंढरीचा पाटील तुकाराम महाराजांच्या बायकोला काटा मुडला, तो पंढरपूरहून काटा काढायला बाहेर येतो आणि दातानं काटा बाहेर काढतोय. तुकाराम महाराजांच्या संसारातली श्रीमंती. जशाचा तसा वृत्तांत जिजाबाईनं तुकोबरायांना सांगितला. तुकोबराय म्हणतात, वा योगी यांच्या ध्यानी तू आम्हा पासी मागे पुढे. कोणाच्या स्वप्नात न जाणारा देव माझ्या घरातल्या सर्वसामान्य माणसाची सेवा करतो. माझी भक्ती पराकाष्ठेला पोहोचली. माझं जीवन धन्य झालं. माझ्या जन्माचं सार्थक झालं. अभंगाच्या प्रथम चरणात. जन्माला त्याचे
माझ्या घरातल्या सर्वसामान्य माणसाची सेवा करण्याकरता पंढरीचा पांडुरंग येतो. अनेक उदाहरणं सांगता येतील, अनेक उदाहरणं. आपण शिवमहापुराणातली उदाहरणं सांगणार नाही, बाकी भागवत रामायण इतिहासातले अनेक उदाहरणं सांगू. का बरं? शिवमहापुराणाची कथा चालू आहे. ऐका ना, भागवतामध्ये एक हत्ती आहे, नाव त्याचं गजेंद्र. माय माऊल्यांचा अभ्यास खूप चांगला आहे. त्या गजेंद्राला भरपूर बायका आहेत, भरपूर मुलं आहेत, नातवंड आहेत. तो गजेंद्राची अशी दहशत आहे ना जंगलामध्ये. तो गजेंद्र जर निघाला वनविहार करण्याकरता, नाही असू द्या असू द्या असू द्या कुठू द्या, प्रत्येकाचा आनंद येतो. पैसा त्याचा वायबार जातोय, आपण कशाला उलट आपल्या कीर्तनात फटाकडे फुटतात. चांगली गोष्ट आहे, आवाज मस्त येतोय, टाळ्या वाजा. फटाके युक्त कीर्तन आज. ऐका, पॉझिटिव्ह घ्यायचं कुठलाच विषय. काय आपण बोला का मन पड जावं का तरी का मग कुंदा खांदा काही मजा नाही. त्या गजेंद्राची अशी ताकद होती, तो जर जंगलात निघाला ना गजेंद्र, वाघ आणि सिंह सुद्धा त्याला पण रस्ता बदलायचे. असे बरेच गजेंद्र आहेत बरं आता समाजात. ते जर गल्लीनं निघाले लोक रस्ता बदलतात. गजेंद्रानं एके दिवशी सारा आपला बर का नाही, तुला विचारावं बी नाही, तुला चेहरा सांग राय ना, तू खोटं बोलशी. नको 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 बटनट पडी. ऐका ना, एका दिवशी गजेंद्राने आपला सारा परिवार घेतला आणि जलक्रीडा करण्याकरता गेला. जलक्रीडा म्हणजे काय? पाणी पाणी खेळण्याकरता गेला. वॉटर पार्क मध्ये घेऊन गेला तो आपल्या साऱ्या परिवाराला. सोंडेमध्ये पाणी घेतो, बायकोच्या अंगावर टाकतो. सोंडेमध्ये पाणी घेतो, मुलाच्या अंगावर टाकतो. सोंडेमध्ये पाणी घेतो, नातवाच्या अंगावर. फुवारे मारतो. फुवारा मारणं म्हणजे काय? 2-4 तोड्याची पोत करून देणं, फुवारा मारणं. फटफटी घेऊन देणं, फुवारा मारणं. 2-4 एकर जमीन घेणं, फुवारा मारणं. पण ते फुवारे मारता 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 त्या गजेंद्राचा पाय एका मगरानं पकडला. गजेंद्राने सांगितलं बायकोला, ए माझा पाय मगरानं पकडला. गजेंद्राची बायको म्हणते, अरे ताकद कमी आहे का आपल्याकडे? ओढा तुमच्या बापाला. अशा बऱ्याच गजेंद्राच्या बायका आहेत. गजेंद्राचा पाय मकरानं पकडला. गजेंद्राच्या बायका म्हणतात, पोरं 2-4 एकर फुकून द्या डॉक्टरच्या. हा असं नाही म्हणायचं, डॉक्टरच्या टेबलावर ठेवून द्या आणि म्हाताऱ्याला घरी घेऊन या. या गजेंद्राची बायको म्हणते, पोराओ काळा तुमच्या बापाला. खूप प्रयत्न केला, गजेंद्र बाहेर येईना. जास्त काय पडल्यात लावून सांगायचं, माझ्याकडे वेळ कमी आहे. गजेंद्राला सारे सोडून गेले महाराज. आणि मी सांगेन माईबाप, जेव्हा तुमचं कोणीच ऐकत नाही ना, तेव्हा देवाशी बोला, देव ऐकेल. जेव्हा जगात सर्व साथ सोडतील ना, तेव्हा देवाकडे जातो, तुमचा हात धरेल. हे जग फार स्वार्थी आहे. हे जग ना रडून ऐकतं, हसून सांगत. एक मोहम्मद रफीचं जुनं गाणं आहे, गाणं आहे, त्यातला अर्थ लय सुंदर आहे बाबा. सांगायला गाणं आहे पण त्यातला अर्थ खूप गोड आहे. मी कधी कधी कथेमध्ये सांगतो, आंसू आंख की दहलीज पे आया न करो, अपने हालात जमाने को बताया न करो, लोग मुट्ठी में नमक लेके फिरा करते हैं, जख्म अपने दुनिया को दिखाया न करो. गाणं आहे पिक्चरचं पण अर्थ लय सुंदर आहे. त्यातलं शेवटचं कडवं आहे, तो म्हणतो, आज की रात का पैगाम यही है यारो, कोई गिर जाए तो भूल से उठाया न करो. मुरारी बापू से किसी ने पूछा एक दिन कि बापू कोई गिर जाए तो उठा, बोले बिल्कुल नहीं. इस दिन उठाया था, उस दिन उठाया था महात्मा गांधी ने पाकिस्तान को, तो आज हमारे सीने पे बैठा. इसलिए कोई गिर जाए तो भूल से उठाया न करो. माई बाप जग स्वार्थी. गजेंद्राला सारे सोडून गेल्यात. गजेंद्राने कमळाचं फूल उचललं,
जर या जगात देव असेल तर माझ्या रक्षणा करता येईल, त्याचा भाव परमात्मा इतक्या वेगानं आला ना. हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. हत्ती म्हणायला किती वेळ लागतो? हा शब्द लक्ष्मी मातेजवळ म्हटला आणि ती शब्द गजेंद्राजवळ म्हटला. जसं गजेंद्रानं वर पाहिलं दिसलं काय? पिवळा पितांबर कैसा गगनी जळकला, गरुडावर बाई सोनी, गरुडावर बाई सोनी माझा कैवारी आला. आयुष्यभर देवाचं नाव नाही घेतलं, पण मरताना परमात्मा घेण्याकरताला गजेंद्रानं म्हणावं, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. माझ्या जन्माचं सार्थक झालं. चलाय ना, रामायणातलं एक उदाहरण देतो. भागवतातला प्राणी सांगितला, रामायणातलं पक्षी सांगतो. नाव त्याच हे बरी अंगमळ्या नको देऊ. नाव त्याच जटायू. कोण होता जटायू? रामाचा. राम प्रभू आणि जटायूचं नातं काय होतं मावशी? तुम्ही फार चिकित्सक लोक आहेत, मला माहिती आहे. फार हुशार आहेत बाया. ऐकून ऐकून तुमचं बिलकुल अशा पक्क्या आहेत मेंबऱ्या. मी कोणत्या ग्रंथातलं सांगतो ते बी सांगावं लागेल, म्हणजे मग कटकट नाही राहणार माझ्या माग. रामायणात अनेक प्रकार आहेत. मी घाटावर एक पिशोर म्हणून गाव आहे, तिथे एक देखणे मामा नावाची व्यक्ती, त्यांच्याकडे 27-28 प्रकारचे रामायण मी पाहिलेत. माईबाप पियुष रामायण नावाचं रामायण आहे. त्या रामायणातली कथा आहे. जटायूचं आणि प्रभू रामचंद्राचं नातं होतं बाप लेकाचं. कथा फार मोठी आहे, पटण्याकरता शॉर्टकट सांगतो, मांडी घाल. एकदा झालं असं, राम प्रभूंच्या वडिलांचं नाव राजा दशरथ. दशरथजी इंद्र दरबारी जायचे. इंद्रासोबत त्यांची मित्रता होती. लक्षपूर्वक ऐका, फार सुंदर कथा आहे. एकदा राजा दशरथ गेले इंद्राच्या दरबारी. इंद्राच्या शेजारी एक देवता बसलेली होती, त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधलेली होती. त्या देवाचं नाव शनिदेव. राजा दशरथानं विचारलं, डोळ्याला पट्टी का बरं बांधली? म्हणे शनिदेवानं ज्याच्याकडे वाकडी नजर केली त्याचं पतन होतं, ज्याच्याकडे वक्रदृष्टी झाली त्याचा खराब काळ चालू होतो. राजा दशरथ म्हणे असं काही होत नाही, डोळ्याची पट्टी उघडा, त्यांना त्रास होत असेल. इंद्रानं सांगितलं तसं काही नाही, त्यांना सर्व दिसतं, तरी पट्टी लावली. अहो म्हणजे डोळ्याला पट्टी बांधल्यावर कसं काय दिसतं? त्या काळात दिसत नसेल का? आताच्या काळात दिसतं. बरे डोळ्याला पट्टी बांधून सुद्धा दिसतं. बरेच मुलं आहेत असे महाराष्ट्राच्या मातीत, अनेक मुलं आहेत. जास्त लांब काय जातं, माया घरी या. माई पोरगी 7वीला जाते. 7वीला जाते ती. तिच्या डोळ्याला पट्टी बांधून तिच्याकडे सायकल चालवायला, 4व्हीने सायकल चालवून दाखवेल ती 5-10 किलोमीटर. डोळे बांधून त्याच्या पलीकडं तिच्या, मी काय फार दुबई नाही राहत, जळगाव राहतो, इथून 13-14 किलोमीटर आहे. कधी या, वेलकम. तिचे डोळे बांधा. तिच्याकडे स्क्रीनवरच्या, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरचा फोटो द्या. फोटो कोणाचा, कोणता रंग, कोणता काय, सर्व सांगेल. त्याच्या पुढचं ऐकता. तिचे डोळे बांधून तिच्याकडे वर्तमान पेपर द्या. तिनं खडाखडा नाही वाचून दाखवला तर मी कीर्तन करणं सोडून देईन. हे जादू नाही बरं, हे तुमचे लेकर करू शकतात. हा सेन्स आहे पोरांना. त्यांच्याकडून जर मेडिटेशन करून घेतलं ना, या गोष्टी सहज शक्य आहेत. त्या काळात नसेल का? पण नाही ऐकलं राजा दशरथाने. दशरथानं सांगितलं डोळ्यावरची पट्टी उघडा. सर्व देव लोक बाजूला गेले. विठोबा महाराज समोर, इंद्रदेव बाजूला, शनिदेव आणि समोर राजा दशरथ. डोळ्यावरची पट्टी उघडली. दशरथाचं पतन झालं. स्वर्गातून राजा दशरथ खाली येऊ लागला. आकाशातून कोणीतरी खाली येतंय हे एका पक्षाने पाहिलं. नाव त्याचं जटायू. त्या जटायूनं उंच भरारी घेतली. अलगत राजा दशरथाला पाठीवर झिललं, समुद्राच्या काठावर आणलं, पाणी मारलं. मूर्छित अवस्था गेली. आणि राजा दशरथानं विचारलं, तुझं नाव? जटायू. मला ओळखतो का? हो. तुम्ही अयोध्येचे राजे, नाव तुमचं दशरथ. वाह जटायू, तुझ्यामुळं वाचलो, नाही तर मरून गेलो असतो. जीवदान दिलंस तू. मला बोल, तुला काय पाहिजे? जटायू म्हणे, मला काही नको. अरे मागून घे, मला काही नको. दशरथ राजा म्हणे, मी कोणाचे उपकार ठेवत नाही, माग.
जीवाच्या बदल्यात काय देणार तुम्ही? मला नको आहे. अरे मागून घे. जटायू म्हणतो मला तुमच्याकडे मागायचं नाही. म्हणून कोणाकडे मागायचं? जटायूनं सांगितलं मला देवाकडे मागायचं. दशरथानं सांगितलं माझा देवापर्यंत वशिला आहे, तू जे मागशील ते मी देवाकडून आणून देईल, तू माग फक्त. मग जटायू समोर आला. जटायूनं कंबर कसलं सांगितलं दशरथजी एकच इच्छा आहे. काय? जरी मी पक्षी आहे तरी माझ्या पोटी मानसाच्या बाळाने जन्म घ्यावा, त्याच्या मांडीवर माझा जीव जावा. राजा दशरथ म्हटले शक्य नाही, नियतीच्या विरोधात आहे, असं होणार नाही, पण मी तुला वचन दिलंय, मी पूर्ण करेल. म्हणे कसं? मला पहिला पोरगा झाला की मी तुला दत्तक देईन. याला म्हणतात राजकारणी भेजा. मुलगाच नाही, दत्तक द्यायचा प्रश्नच नाही. पण वचन दिलं. दशरथ राजे घरी आले. पुढे चालून कथा फार मोठी आहे. श्रावण बाळ मेले, यज्ञ केला, पयासदान मिळालं आणि राजा दशरथाच्या घरी 4 पोरं जन्माला आले. सर्वात मोठे चिरंजीव राजा रामचंद्र. 6व्या 7व्या दिवशी जटायूजी आलेत. अलगत राजा रामचंद्राला पायात उचललं आणि जटायूजी आकाश मार्गाने घेऊन चालले. पण नारदानं थांबवलं. नारद म्हटले थांब, तू पक्षी, हे माणसाचं बाळ माझा इथे. हो जटायू, मला मान्य, मला माहिती आहे प्रसंग, हे बाळ तुझंच आहे, पण तू जर याला घेऊन गेला ना मरून जाईल ते, तुझ्याकडून त्याला वाचवणं शक्य नाही. एक काम कर, या बाळाला तुझी अमानत, तुझी ठेव म्हणून राजा दशरथाकडे राहू दे. मी साधू या नात्यानं तुला वचन देतो, तुझा अंतकाळ जवळ आला की तुझं पोरग तुला मांडी देण्याकरता येईल. जी मांडी राजा दशरथाला मिळाली नाही ती मांडी जटायूला मिळाली. आणि त्या दिवशी जटायूनं आपल्या राजा रामचंद्राच्या मांडीवर देह ठेवला. त्या दिवशी जटायूनं म्हणावं जन्मा आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. माझ्या जन्माचं सार्थक झालं. अनेक अनेक उदाहरणं सांगता येतील. असो 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 अनेक उदाहरणं मला सांगता येतील. एक इतिहासातलं उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो. आता बरीचशी महाराज मंडळी छत्रपती शिवबाराजांचं चरित्र सांगतात. सांगितलंच पाहिजे. कीर्तनात चरित्राची फार गरज आहे, पण पुढे खाणाऱ्या बाबाने सांगू नये हे पण तेवढंच खरं आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्माला आले. महाराष्ट्रातल्या लोकांना कळाले नाही, बाकी साऱ्या जगाला कळाले. शिवाजी महाराज आम्हाला तेवढ्या पुरतच माहिती आहेत. सिंहाच्या जबड्यात गालीनाथ मोजिंदात तोंड मारला दुचका थुकी दे तू पहिले, मग गोमा मारजो. शिवाजी महाराज महाराष्ट्रातल्या लोकांना कळालेच नाही. आणि जर कळाले असते तर महाराष्ट्राच्या मातीत 3 शिवजयंत्या झाल्या नसत्या. माझ्या जयंतीला विरोध नाही बरं. महाराज धर्मासाठी रोज मरायचे, रोज जन्माला यायचे. जयंतीच्या पद्धतीने केली जाते ती पद्धत चुकीची आहे. आता छत्रपतींची शिवजयंती म्हणजे काय? दारू पिणाऱ्यांचा वाढदिवस. दारवा पितात आणि छत्रपतीच्या फोटो पुढे. एक गोष्ट सांगू का? राग आला ना तुम्ही काहीच करू शकत नाही. पुन्हा कीर्तनाला बोलवू नका, आपण वाक्य बोलतोच. जो दारू पिऊन छत्रपतीच्या फोटो पुढे नाचला ना 100% किडे पडून मरीन. साधी मौत होऊच शकत नाही त्याची. काय टाळ्या नको काय? टाळ्यानं सत्यानाश केला. टाळ्या पाहिजे वाटोडं झालं हे. आपण टाळ्या वाजवतो, कीर्तनकार बी फुलतो आता टाळ्या वाजवल्या की. मला असं वाटतं शिवाजी महाराज आम्हाला कळालेच नाही. महाराजांचं चरित्र इतकं सुंदर आहे ना, इतकं गोड आहे महाराज. मी सांगा पण तुम्ही ऐकावं एवढं छोटं आहे का? बरं मी म्हणेल तेव्हा महाराजांना महाराजांचे दुश्मन चांगलं म्हणत होते. आपल्याला आपली भावबंदकी चांगलं म्हणत नाही हो. दुश्मन कित्येक उदाहरणं आहेत. सांगू का अर्ध्या मिनिटात? एकदा महाराष्ट्राच्या मातीत एक 32 दाताचा बोकड माजला. नाव त्याचं शास्ता खान. अख्खा महाराष्ट्र त्यानं पालता घातला. ते गावात यावं, गावातलं मंदिर पाडावं, मूर्ती फोडावी, आई बहिणींच्या बरोबर घ्यावी, अख्खा महाराष्ट्र पालता घालत घालत त्यानं आपला डेरा लाल महालावर टाकला. राजाला कळालं याच्या कुकर्माची सजायला दिली पाहिजे, याला थांबवलं पाहिजे, याला ब्रेक दिला पाहिजे. राजाने प्लॅन तयार केला. तुमच्या बाजूला सर्जिकल स्ट्राईक. राजाने काही मावडे सोबत घेतले. गर्द काढू काय, किळ्यांच्या किरकिरीचा आवाज येतोय. महाराज जसे आले तसे राजे लाल महालावर चढले. घरा 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 मराठ्यांच्या संसरी फिरू लागल्या. अर्धा गडकरी कापून काढला. रक्ताचे लोंढे वाहू लागले. मुर्द्यांचे ढीग. शास्ता खानाला राजानं वार केला, पण काय माहिती त्याची पुण्याई उदयाला आली. तो वार चुकला, त्याचे बोट छाटले, राजे निघून गेले. बखरीत वर्णन नाही. 7.5 मिनिटात. किती मिनिटात? 7.5 मिनिटात लाल किल्ला होता, लाल महल होताचा न होता झाला.
लाल मलावर जिकडे ते रक्ताचा सडा पडलाय, मुर्द्यांचे ढीग पडले, शास्त्रखानाचे बोट छाटले, ते का कोपऱ्याला बसलाय, थरथरता हात करतोय, हातातनं रक्त पडतंय. राजे तिथून निघून गेले. त्या शांततेला भेदत टाचणी पडेल तरी आवाज येईल तशी इथं तशी. त्या शांततेला भेदत एका बाईचा रडण्याचा आवाज आला. ती बाई कोण होती? शास्त्रखानाची सक्की लहान बहीण. रडत आली सांगते, भाईजान गजब हो गया, गजब हुआ, गजब हुआ. शास्ता खान ने पूछा क्या हुआ? ती सांगते, मेरी बेटी आपकी भांजी उसे सिवा उठा के ले गया. जातीच्या मुसलमानाचे वाक्य ऐका, तुमचं अंतःकरण गदगद होईल, स्वाभिमान होईल तुम्हाला की मी हिंदू धर्मात आणि छत्रपती नंतर या महाराष्ट्रात जन्माला आलो असं. जेव्हा तो जातीचा मुसलमान उत्तर देतो ऐका, जेव्हा त्याची बहीण म्हणते ना, मेरी बेटी आपकी भांजी उसे सिवा उठा के ले गया, तब शास्ता खान कहता, बहना पागल हो गई, धीरे बोल, सिवा काफिर मैं मान जाऊंगा, सिवा गद्दार मैं मान जाऊंगा, सिवा हमें लूट के ले गया मैं मान जाऊंगा, लेकिन याद रख सिवा दूसरे की बहन बेटी के ऊपर कभी बुरी नजर नहीं डालता. आता वाजवण टाळ्या. अरे दुश्मनानं सुद्धा ग्वाही द्यावी. कसा जगला असेल तो राजा, कसा जगला असेल. छत्रपतींसारखा राजा नाही. महाराष्ट्र अनेक चरित्रातल्या कथा आहेत शिवबांच्या. छोटीशी कथा सांगतो ऐका. एकदाचा प्रसंग. जिजाऊ मासाहेब उभ्या होत्या बर का. महाराजांनी विचारलं, साहेब चेहरा तुमचा फार नाराज आहे, काय झालं? जिजाऊन सांगावं, शिवबा रयतीची काळजी. ही रयत हरली का? नाही शिवबा, या रयतेतली माऊली आज पण सकाळी उठते घट्यावर बसून गाणे म्हणते, इळा पिळा जाऊ दे. आणि बडीचं राज्य विचारलं मासाहेब, कोण होता बडी राजा? शेतकऱ्यांचा राजा, कष्टकऱ्यांचा राजा. त्याच्या दरबारात शेतकरी अत्यंत सुखी होता. राजानं मुठा आवडल्या, रक्त सडसडलं, लाल बुंद चेहरा झाला, डोळ्यात रक्त उतरलं. मासाहेब मी होईन तो बडी राजा, मी निर्वीण शेतकऱ्यांचं राज्य, मी आणेल शेतकऱ्यांना चांगले दिवस. शिवबा जाऊ दे रे, तुझ्या युद्धाची तयारी कुठपर्यंत आली ते सांग. आता कसली आली तयारी मासाहेब? कुठल्या गडापासून सुरुवात करायची याचा विचार मी करतोय. गड म्हटला शिवाजी महाराजांच्या समोर मासाहेब दडा 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 चालत आल्या. मासाहेबांचं मनगट धरलं, मासाहेबांना असं मनगट धरलं, करा 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 ओढत नेलं शिवाजी महाराजांना. कमानीतून समोर दिसत होता कोंडाणा. कोंडाण्याकडे पाहिलं आणि जिजाऊ मासाहेब शिवबांना म्हणतात, राज कधी घेशील रे कोंडाणा? कधी घेशील रे कोंडाणा? कोंडाणा म्हटलं. शिवाजी महाराज मागे सरले. मासाहेब मोगलांनी 2 गड मोठ्या जबाबदारीनं राखलेत. पहिला कोंडाणा आणि दुसरा पुरंदर. त्यातल्या त्यात कोंडाण्यावर उदयभान राठोड नावाचा राजपूत सरकार राहतो. कोंडाणा घेणं एवढं सोपं नाहीये. हे का सुभेदारानं पाहिलं. सुभेदार समोर आला, मासाहेबांना नमस्कार केला, राजांना मुजरा केली. राजा मी तुमचा बालपणीचा सखा, आजपर्यंत काय नाही मागितलं, आज मागायची इच्छा. राजाला वाटलं याच्या लेखाचं लग्न काहीतरी मागल. राजानं सांगितलं, माग की, काय पाहिजे तुला? नाही राजा वचन द्या आधी, मी जे मागेल ते देणार. अरे दिलं की? नाही ना असं नाही, माझ्या हातात हात द्या. तानाच्या हातात हात दिला आणि तानानं सांगितलं, राज एवढा कोंडाणा माझ्या पदरात घाला. राजानं सांगितलं, ताना तुझ्या लेखाचं लग्न आहे. नाही राज, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग लगीन रायबाच. ताना अपयश आलं ना, अपयश आलं ना राज, हाता तुम्हाला तोंड ना दाखवणार, त्याची चिंता करू नका. सकाळी सभा भरली. सभेत मानाचे राजवस्त्र तानाजी मालुसरेला देण्यात आले. 500 मावडा तानानं निवडून घेतला. गडाचा सर्वे केला. राजानं तानाला जवळ बसवलं. राजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अंगावरची हिरवीगार शॉल काढली, तानाच्या अंगावर टाकली. ताना स्वतःला जप, स्वतःची काळजी घे, गड नाही आला तरी चालेल, स्वराज्याला तुझी गरज आहे. तानाला समजवलं आणि तानानं मोहीम आखली. महाराज गडाचा सर्वे करा. गडाची जी पश्चिमेची बाजू आहे ना, त्या बाजूला खूप मोठा कडा आहे. त्या कड्याचं नाव आहे डोंगिरीचा कडा. हा कडा इतका उंच आहे की पशु पक्षी सुद्धा चढून जाणार नाही, माणूस कुठून चढेल. म्हणून ज्यानं गड बांधला त्यानं भिंत बांधली नाही, ज्यानं गड राखला त्यानं गस्त ठेवली नाही, म्हणजे पहारे ठेवले नाही. आणि तानानं तीच वाट निवडली. तानाचा हळूहळू हळूहळू 500 मावडा गडाच्या पश्चिमेला आला. 2 मावड्यांच्या कमरेला माळ बांधली. जैसे वानर चढून या जाते, जसे माकडं चढावेत तसे 2 वानर चढलेत. तुळजा भवानीनं पहिलं यश दिलं. हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. गजर झाला. दोघांनी त्यामध्ये महाराज पाय घात. इथं 2 काल्पनिक पात्र सांगितले जातात. पिक्चर खरे मानायचे नसतात. आता तानाजी पिक्चर पाहिला तुम्ही की दोरी तुटली, 2च मावडे पडताना दाखवलेत. बकरीत वर्ण नाही, 42 मावडे खाली पडलेत. 42 मावड्याने आपल्या प्राणाची आहुती दिली. पहिलं पाऊल घातलं तानानं, दुसरं पाऊल घातलं सूर्यानं. इथं 2 काल्पनिक पात्र सांगितले जातात. एक यशवंती नावाची घोरपड आणि दुसरं शेलार मामा. इतिहासात यांची कुठेही नोंद नाही. ज्यानं खऱ्या अर्थानं गड जिंकला त्याच्यावर अन्याय झाला. त्याचं नाव तानाजी मालुसरेचा सक्का लहान बंधू सूर्याजी मालुसरे.
पहिलं पाऊल घातलं तानानं, दुसरं पाऊल घातलं सूर्यानं. हळूहळू राजाचा मावळा गळावर आला. गनिमी काबा राजाची पहिली युद्ध कला वापरले. घराक 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 घरा मराठ्यांच्या समसेर फिरू लागला. अर्धा गडकरी कापून काढला. उदय भाण्याच्या आता तलवार आली. तिकडनं तानाजी, तिकडनं उदय. एकाच्या अंगात इंद्राच्या ऐरावताचं बळ आहे, दुसऱ्याच्या अंगात हिमाच्या रेड्याचं बळ आहे. एकाला गड घ्यायचा आहे, दुसऱ्याला गड घेऊ द्यायचं नाही. एक मराठ्यांचा सरदार आहे, दुसरा राजपूत आहे. दोघांचा एकमेकांसोबत इतिहास आहे. एकमेकाच्या समोर आलेत. जशा विजा चमचमाव्यात तशा तलवारी चमकू लागल्या. दनादन दनादन घाव एकमेकावर घाऊ घालले. महाराज नियतीनं साथ नाही दिली. लढता 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 तानानं त्याच्यावर घाव घातला. उदय बाण्यानं घाव घातला बरोबर तानानं ढाल लावली. समयाला ढाल आलीच नाही. ढाल फुटली आणि तानाचं मनगट तुटलं. डोक्याचा मुंडासा म्हणजे फेटा काढला, हाताला गुंडाळला. उदय भाण्यावर एकच घाव घातला. दोघं वीर एकाच टायमाला गतप्राण झाले, मेले. गड हातात आला होता. सर्व मावड्यांना कळला. सुभेदार पडले. तानाजी मालुसरे गेले. सर्व मावडे पडायला लागले. सूर्याला कळालं भाऊ माझा गेला. पण वेळ रडत बसण्याची नाही, माझ्या भावाची इच्छा पूर्ण करायची. इथं हिरवं काढायचंय आणि भगवं लावायचं म्हणून रामदास स्वामींनी लिहून ठेवलंय. सत्यासाठी प्राण दिले, भगवे निशाण लाविले. कोणासाठी? तर या मावड्यांसाठी लिहिलं रामदास स्वामींनी. ज्या वेळेला सर्व मावड्यांचा जाब विचारला, पडता काय धाडानो, आम्ही वीर धुंजार छत्रपतीची मावडे, तुम्ही गड ताब्यात घ्या, राजाची इच्छा पूर्ण करा. गड ताब्यात घेतला. तानाचं प्रेत पडलेलं आहे. खून म्हणून गवताची गंजी पेटवली. राजाला जार दिसला. राजानं आईचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, मासाहेब निघालो. तानानं गड घेतला. नवमीची रात्र मला दिलेला शब्द पूर्ण केला तानानं. राजे मुख्य दरवाजात आले. सैनिक माझे दिसतात पण तानाजी दिसत नाही. राजाच्या मनात वेगळे वेगळे भाव. जगदंब जगदंब जगदंब, माझा ताना सुखरूप असू दे, तानावर संकट नसू दे. तानाला स्वराज्याची गरज आहे. जगदंबे, माझा ताना चांगला आहे, माझ्या भावासारखा आहे, स्वराज्याला त्याची गरज आहे. राजे जसे जसे जवळ येतात गर्दी बाजूला होते. कुठेतरी गोल रिंगण आहे, रिंगणात कोणीतरी झोपलंय. राजे जसे जवळ आले ना, सर्व गर्दी बाजूला झाली. जो झोपलाय ना त्याच्या अंगावर हिरवीगार शॉल आहे. शॉल तर माझी दिसते. पुन्हा मनात अजून खलबल बसली. जगदंब जगदंब जगदंब, भवानी माझ्या तानाचं रक्षण कर. राजा जवळ आले. राजानं थरथर त्या हातानं शेला बाजूला केला. तानाचं तुटलेलं मनगट पाहिलं आणि राजाच्या डोळ्यातनं अश्रू आले. तोंडातनं एकच शब्द आला, गड आला. ऐका ना माईबाप, 350 पावणे 400 वर्ष झाले तानाजी मालुसरेला जाऊन, तरी ममुराबाद मध्ये मी आज म्हणतोय गड आला. तुम्ही म्हणतात सिंह गेला. तानाचा आत्मा स्वर्गातून बोलला, माझा जन्म सार्थकी लागला. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. मायबाप, सर्व गोष्टी मान्यत आम्हाला. पण हे सर्व जे शक्य झालं तू खूप आहे, ते कोणामुळे शक्य झालं? तुम्हाला अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुम्ही जीवनामध्ये संतांनी सांभाळावं. सांगू काय, संतांची भेट दुर्लभ आहे. बहु अवघड संत भेटी आहे संत भेटी. संत भेटत नाही. आता ज्या वेळेला लंकेमध्ये मारुतीराय गेले ना, लंकेत एक घर होतं जिथून राम नामाचा ध्वनी आला आणि मारुतीराय त्या घरात शिरले. ते घर होतं बिभीषणाचं. बिभीषणानं हात जोडले, मारुतीरायला साष्टांग प्रणिपात केला. बिभीषणाचे उद्गार आहेत की संत भेटण्याकरता देवाची इच्छा लागते. कहत विभीषण जय हनुमंता, राम
कोणाची संगत करू नका, संतांची करा. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. आई बाप, संत भेटतील का? संत भेटतील का? भेटले तरी ओळखता येतील का? लोक कीर्तनकार उमजत नाही, संत उमजी का ते? कीर्तनकार ऐकतात नाही लोक, कीर्तनकार सुद्धा समजत नाही. काय लोक मन स्वभाव, मी खोटं बोलत नाही, खरं सांगत नाही. धुळे जिल्ह्यातली घटना, मी कीर्तनाला गेलो, कीर्तन वगैरे झालं, लगे भजनी माझ्याकडे आले, म्हणे बाबा पुढच्या वर्षाची लिहून घ्या. आता मी पाकिट घेतल्यावर मोजल्यावर ठरवतो लिहायचे का नाही, पण मी म्हटलं ठीक आहे, लिहून घेतली तारीख. त्या लोकांचा वर्षभर फोन नाही आला. ज्या दिवशी कीर्तन का त्या दिवशी फोन आला 1 वर्षाने. हॅलो म्हटलं बोलो, आज आमना गावले कीर्तन आहे. आई राणी ठीक म्हणतो, कार भाऊ मला तारीख दिली म्हणे. हो तो, अरे तू धीरे बोल ना, पिकर फाट जाईन तो. म्हणतो हो भाऊ, माझ्या पायाला फोड झालाय, मला येता येणार. तो म्हणे आज चालणार नाही. तेच म्हणलं, अरे मला पायाला दुखापत आहे, मला गाडी चालवता येत, ड्रायव्हर लावा. अरे तू धीरे बोलणार काका. त्याला म्हटलं अरे मी बाजूला बसलो की मला मळमळ होते, उलटी होत. तो म्हणे पेपरात देऊन देऊ. ओ बापरे, हो भाऊ काका येतो रे मी. मी ड्रायव्हर शोधला 8 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत. ड्रायव्हर काही भेटला नाही. महाराज परत त्याचा 11:15 फोन आला. त्याचा फोन आल्याबरोबर म्हणांगले काटाई घ्या भाई फोन हो ना. हॅलो म्हणतो, काय रे इरायनात ना. म्हणतो कार भाऊ तू धीरे बोलणार काका. त्याला म्हणलं अरे ड्रायव्हर भेटत नाही मला. ते काही चालणार नाही. अरे मग करू काय? तो म्हणे सोपा पर्याय. म्हणतो काय? जळगावतून एसटीले बसा, अंधू याले उतरा. म्हणतो मग आमनगाव 16 किलोमीटर आहे म्हणे, मी तुमले लेवाले. म्हटलं ठीक आहे भाऊ, तसं जर असेल तर काही अडचण नाही. मी गुजरात पेट्रोल पंप वरून बसमध्ये बसलो. 5:30 वाजता धुळ्याला उतरलो. त्याला फोन लावायला लागलो. त्याला फोन लावू तो उचले नाही. बाई काय बिताडी होईन. हो तो बोलायचं ना, इज्जतली राय ना. फोन लावू तो उचले नाही. त्याने फोन उचलला 6:15 वाजता. त्याला म्हणतो कार भो लेवाली उन्हा नाही. तो म्हणे आरी पाटणी गणगण चालू आहे. म्हणतो मग कार हो तू तुम्हाला बोलायला हा 6:30 वाजता एसटी लागे म्हणे आमना गावनी. त्या एसटी मा बटा मी गावना एसटी स्टँड वर लेवाली असू. म्हणतो बरं भाऊ आता उखई मग गुची जायले डोकं एक बस हो का. महाराज मी आपला असा उभा 6:30. बरं तू घडी घडी सांग शेवटली आहे बरं हाणार भो. त्यानंतर एसटी काही नाही हाणार भो. परत परत तेच तेच सांगायचं. महाराज ती एसटी लागली 6:30ला. पण माझं बॅड लक, दुर्दैव, ती एसटी होती कॉलेजच्या पोरांची. आता असं सूत्र आहे, इज्जतदार माणसाने कॉलेजच्या पोरांच्या बसमध्ये बसू नये. आणि जर कोणी बसलाच त्याची इज्जतीचे 3% होण्याची दाट शक्यता. पाहा तुमची शपथ मी खोटं बोलणार नाही. ती एसटी लागली आणि 2च मिनिटात पॅक झाली हो. कोणी खिडकीकडून, कोणी ड्रायव्हरच्या सीटाकडून, कोणी त्या गेटकडून. 2 मिनिटात बस पॅक झाली. मी पायरीपर्यंत आलो. गर्दी पुढं जाईना मागं येईना. मी आपलं उभं. आपल्याकडे कोण पाहत? लोक गेले चंद्रावर, आपण धोत्रावर. मी असं उभा. माझ्या मागे एक जण उभा होता. त्याची PhD व्हायला होती. कशात? एसटी चढण्यात. PhD. त्याला काही टेन्शन नाही. पण मी मनातल्या मनात गेलो भो कीर्तन आता काही सापडत नाही. तो काका चांगला नाही. डोक्यात टेन्शन माझ्या. वातावरण शांत होऊ दिलं
आणि त्या मागच्यानं माझ्या पाठीत असं बोट टोचलं. सर्राक पुढे सर्राक म्हणताच मी वर चढून गेलो. बा मी वर चढलो पण तो खाली होता ना. परत 2 मिनिटात बोट टोचलं त्यानं. सर्राक पुढे सर्राक म्हणताच मी दुसऱ्या पायरीवर तो पहिल्या पायरीवर. म्हटलं आता हा बी चढला मी बी चढलो आता काही बोट टोचणार नाही. पण तो दमच टाकी ना. तो 2-2 मिनिटात बोट टोचायचा. सर्राक पुढे पुढे सरके जाऊ सर्राक पुढे सरके सर्राक आई सर्राक. आता माणूस कितला बी सरकेल जाया का रे. बस खाले मी सरकी राय ना तू बी सरकी राय ना. जाय बावड्या जाय आता 5च मिनिटं. 5च मिनिटं झालं नाही आता जाणार नाही बाबा. तर तुम्ही सांगितलं तरी जाणार. ऐका ना माय बाप इकडं लक्ष द्या. ऐका त्यानं 2-2 मिनिटात असं केलं ना. सरक पुढे पुढे सरके जाऊ सरक पुढे. त्यानं एसटीच्या शेवटच्या कोपऱ्यात नेलं मला. पुढं जागाच राहिली नाही. मी म्हटलं आता जर सरक पुढं म्हणला याच्या कानफट्यातच देतो. पण तो हुशार होता ममुराबादचा होता. त्यानं मंत्र बदलवला. पुढे जागा राहिली नाही. मंत्र बदलला. मग त्यानं माझ्याकडं असं पाहिलं. माल म्हणे कोटला एरबो. आई राणी भाषा त्याची. कोटला एरबो म्हणतो मी वरसडा नाही म्हणे. वरसडा नाही. गजानन महाराजले वय कस का कोणले विचारे तो माले काय विचारे. गजानन महाराजले वय कस का म्हणतो. वय कस ना. तो म्हणे काय करत गजानन महाराज म्हणतात धक्का लावतात पुढे सरकत. संतनवती जगा मान समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणून ये लिंगा. संतनवती जगा मानसाच्या सारिगे. अरे जिथे लोकांना कीर्तनकार ओळखता येत नाही तिथं संत कळतील का दादा सांगा. संतांचा अधिकार. देवाला सुद्धा संत हवे हवेशे वाटतात. संत देवाला सुद्धा आवडतात. ऐका आता वारी संपली. 2 दिवस झाले. आजची पौर्णिमा. संत निघाले सारे पांडुरंगाला भेटून. तुकोबरायाने पंढरीच्या पांडुरंगाच्या रावडामध्ये यावन पांडुरंगाला सांगा व पांडुरंगा संपली माई बापा वारी येतो बर का. पांडुरंगानं सांगा व तुकोबा सांभाळून जा. रात्रीचा प्रवास करू नका. हो हो. आणि तुकोबराया पुढच्या वारीला चटकन या. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. अरे का मला विसरू नका. सांगत से गुज पांडुरंगा. तुकोबरायाने सांगितलं येतो. पुढे जाऊन माग फिरून पाहतात तुकोबराय. येतो पांडुरंगा. या 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 येतो बर का. या या येऊ का. पांडुरंग म्हटलं तुकोबराया काय लावलं. येतो म्हणताना माग फिरता येतो म्हणताना माग फिरता येतो. भानगड काय. तुकोबरायाने जुन्या काळातलं उदाहरण दिलं. जुन्या काळातलं. पांडुरंगा माझी अवस्था कशी झाली. कशी कन्याचा सुराशी जाय मागे परतोनी पाय. जुन्या काळातलं उदाहरण दिलं. आता फटफट्या यष्ट्या 4 व्हीलर. पूर्वी हे नव्हतं. आमच्या काळात गाड बैल होती. आई बाप हो. आमच्या काळामध्ये मुली वर्ष वर्ष जात नव्हत्या बरं माहेरी. मग त्यांना ओढ लागायची माहेरची. प्रत्येक बहीण दिवाळी आली भावाची वाट पाहायची. माझा भाऊ येईल गाणे म्हणा. आखाजी आली भावाची वाट पाहायची. भाऊ येईल. गाडी गुंगराची घेऊन बंधू माझा येईल ग. राखीच्या सणा
काय घेऊन यायचं भाऊ? गाड बैल. पोरगी माहेरी चालली का सासरी चालली एका मिनिटात कळायचं. कसं? पोरीचं लक्ष जर बैलांच्या शिंगाकडे तर पोरगी माहेरी चालली. पोरीचं लक्ष जर जाणाऱ्या रस्त्याकडे तर पोरगी सासरी चालली. आता येडीला माहेर सासर सारखंच आहे. आता जर तुकोबराय म्हटले असते ना, राहिले असते ना, कन्या सासुराशी जाय मागे परतोरी पाय म्हटलेच नसते. मग कन्या सासुराशी जाय मागे तिरपी 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 तिरपी. सांगायला सुद्धा लाज वाटते. अशा बसतात बाया मोटरसायकलवर. आता काय माझ्या बापाचं नाही जा, पण मग आम्ही नाही तर कोणी बोलायचं? बोलायचं कोणी? माझा स्वभाव मी खोटं बोलत नाही. खरं सांगत. एकदा झाला असं यावल तालुक्यातली घटना. गाडीला आला प्रॉब्लेम. तेव्हा आमचा राहुल काही नव्हता. नेक्साला मी गाडी लावली. गाडी काही भेटली नाही. यावल पासून 8-9 किलोमीटरवर गाव येते. ते म्हणे बाबा कीर्तनाला यावंच लागेल. मी मित्राची फटफटी घेतली मोटरसायकल आणि मोटरसायकलवर कीर्तनाला गेलो. यावलच्या जवळ भुसावल, आंजाडा, यावल, निमगाव, यावल आणि ते गाव. कीर्तनाला गेलो फटफटीवर. सकाळी पाचोरा तालुक्यात काल्याचं कीर्तन होतं. जेवायला बसलो. त्या गुणवान नव्हते, ते कलाकार होते. कलाकार होते. गुणवान वेगळे आणि कलाकार वेगळे. विठोबा महाराज ते कलाकार म्हणे. त्यांना म्हटलं का रे भाऊ सकाळी मग पाचोरा तालुक्यात काल्याचं कीर्तन आहे, कीर्तन थोडं लवकर चालू करा. एकानं दुसऱ्याला डोळा मारला. म्हणे ओय म्हणे काय रातचा घाबरतो म्हणे बाबा. माझ्या समोर त्यांनी केलं बरं रामायण चालू. एक म्हणे बाबा. म्हणतं काय कोणत्या मार्गाने आले? म्हटलं भुसावल, आंजाडा. तेव्हा आंजाड्याला दाबान त्याचं नरड ऐका ना. तेव्हा त्या आंजाड्याला घाट होता, रस्ता नव्हता. असा 2 वळणाचा घाट होता छोटासा. तुम्ही पाहिला असेल. छोटासा घाट होता. ते म्हणे बाबा तुम्ही कोणत्या मार्गाने आले? म्हटलं भुसावल, आंजाडा, यावल. तो म्हणे बाप रे बाप. म्हणतो काय रे भाऊ बेकार काम आहे म्हणे. बाबा काय रे काका निम्मन सांग मला रातनं जाणं आहे. म्हणे बाबा परवाच त्या घाटात एकाला उपटून मारलं. हो बाप. अरे नको सांगू रे मला रात्रीच जायचं रे तिकडून. नाही ना म्हणे बाबा बेकार काम आहे. आज अमावस्या आहे म्हणे. ओ बाप रे काय करावं. हे दुसऱ्याचं जाऊ द्या म्हणे बाबा. मागच्या अमावस्याला मी जालतो. माझ्या समोर घाटात एवढा कोंबडा निघाला आणि डायरेक्ट एवढा झाला. त्यानं मग अशी पक्की चाबी भरली. महाराज मग कीर्तनाला सुद्धा चित लागे ना. मी ना जेमतेम कीर्तन केलं. पाकिट मोजलं सुद्धा नाही. तसंच खिशात घातलं. फटफटील किक मारली. ते गाव ते आंजाड एक देव नाही शिल्लक ठेवला. म्हटलं मी अख्खे देव आठवले मला. पण मी इतक्या करंट्या कपाळाचा आंजाड आलं आणि देव संपले. योग्य देव याद येईना मला. डोक्यात एकच घाटात काहीतरी. नेमकी लागली भो घाटाला गाडी. पण मग नशीब चांगलं. नेमकं घाटाला गाडी लागली वरून एक बुलेटवाला आला. म्हटलं बस झालं आपलं काम. आता बुलेटवाल्याच्या सहकार्या निघून जाऊ. 2च वळणाचा घाट. खालून मग डिस्कवर लागली, वरून बुलेट. बरोबर घाटाच्या आदमत भेट झाली. टर्नवर मग डिस्कवर फिरली, तिकडून बुलेट फिरली. फिरता बरोबर मग डिस्कवरचा फोकस बुलेटवाल्याच्या तोंडावर गेला. तर बुलेट एक, चालवणारा बी एक, तोंड 2. तुमची शपथ मी खोटं बोलत नाही. तोंड 2. मी न दिली बो मोटरसायकल फेकून. खाली पडलो. गुडगा फुटला. डोळ्यात पाणी आलं. पांडुरंगा मी कोणाचंच वाईट नाही केलं रे. असं माझ्यासोबत का बरं झालं. देवाला कोसतोय मी. देवाला बोलतोय. तेवढ्यात बुलेट माझ्या जवळून गेली. तर बुलेट बी एकच होती, चालवणारा बी एकच होता. फक्त मागच्या मावशीनं त्याच्या खांदड्यावर असं मुसाडं ठेवलं होतं. बाया अशा बसत नाही का? तुम्ही सांगा बसत नाही का?
मग बसणाऱ्याला लाज वाटत नाही तर सांगणाऱ्याला का बरं वाटली पाहिजे? हा, म्हणतील का तुकाराम महाराज, कन्या सासूर अशी जाईन मागे परत. हो मावल्या हो. अरे बाबा, त्या तुकोबरायानं म्हणावं पांडुरंगानं, पतित पावन मी तो आहे खरा, तुमच्याने बरा दिसत असे. देवाला देव पण संतांमुळे. संत माझ्या जवळ आले, जीवनातली भीती घालवली, पाहिजे होतं ते मिळालं, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. इच्छा काय? काळावर विजय मिळवायचा होता. तो काळ आता आमच्या पुढे बळ करणार नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. आता घड्याळ मध्ये टाइम पहा, 10 वाजून 28 मिनिटं झाले. म्हणजे तुमचा विचार काय आहे नेमका तो सांगूनच द्या तुम्ही एकदा. असं नाही, बस 2-5 मिनिटात आपण थांबूया. हाताने टाळी, मुखाने इमानदारीत. जो टाळी वाजवणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आहे. बारखुमाय हो बारखुमाय बारखुमाय हो बारखुमाय हो बारखुमाय हो बारखुमाय विठोबा रखुमाय प्रार्थना करेल. हे जेवढे तुम्ही 8 दिवस कीर्तनकार बोलवलेत ना, यांच्यात फक्त मीच एक छोटासा कीर्तनकार आहे. माझ्यापेक्षा सर्व मोठे मोठे कीर्तनकार या ठिकाणी आहेत. माझी प्रार्थना असेल तुम्हाला, लहान लेकरू समजून माझा ऐका. आळंदीला जाऊ नका, पंढरीला जाऊ नका, एकादशी धरू नका, सोमवार धरू नका, गावातल्या गणेश महादेव मंदिरात दर्शनाला बी येऊ नका. फक्त एकच काम करा, काय? रोज सकाळी उठलात की आईबापाचं दर्शन घ्या. याच्या पलीकडे पुण्य नाही. स्वर्गाला जाण्याची सर्वोत्कृष्ट सीडी जर काय असेल तर तुमच्या आईबापाची सेवा आहे. आईबाप म्हणतो बरं का मी, नाही तर मग आता मला मान्य आहे, आता कविता पाठ झाल्या. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उबगार, जीवनाच्या वाटेवरती किती असत त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, जीवनाला पार. नबीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवीस जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेल. आई देवापासी मी ग, आई तुझ्याच ग मागे. आई माझी माय, पण जेवढे आईचे ना तेवढे बापाचे बी उपकार आहेत. आता बाबा लोकांनी मायच धरली, माय माझी मायच असं करून. बाप काय दुःखाचा डोंगर आहे का? मग घर बांधलं तरी घराभरली तो आईचा आशीर्वाद, मग बापाचा का धनुर्वाद त्याचा बिली. काकणभर उपकार आईपेक्षा बापाचे जास्त आहेत. किती बापाचे जास्त उपकार आहेत त्याच्याकरता दुसरं कीर्तन ठेवा. एक पाकिट मग ऐकलेतच का तुम्ही? हा, असं नाही. आळंदी पंढरीची पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घाला. एकादशी सोमवारचं व्रत करा. आपल्या ममुराबादचं परमार्थ फार 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 गोड परमार्थ आहे. तुमच्या गावच्या परमार्थाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेत.
जाता जाता एक सूचना आहे, आता यात्रा बरीच महाराज लोक काढतात, काढण्याबद्दल अरे तुम्ही ज्या पोरांना जन्माला घातलं ना ती लेकरं सुद्धा तुम्हाला तीर्थयात्रेला नेणार नाहीत. आमच्या हजारो महाराज लोकांनी श्रावण बाळाची भूमिका घेतली आणि हजारो आईबापांना तीर्थयात्रा करून देण्याचं काम करतायत. खूप चांगलं काम आहे. जीवनात किती पैसा कमवा माय, तुम्ही किती चांगलं घर बांधा, मेल्यावर सुनबाई म्हणणार नाही आमने धडली गैरी चांगली होती बुवा, तिने गैरा कष्ट क्यात बुवा, चालता चालता कोण काही बिऊ पाडी आणि बुवा, तिनं प्रेत 2-4 दिन घरमा राहू द्या बुवा असं म्हणेन का सुनबाई? अरे नाही, 2 तास जास्त झाले की नागपुड्या दाबते ती. हा मग कोणाकरता कमवता तुम्ही? तुमच्या मागचे चोट्टेच सर्वे तुमच्या आगारी बी टाकतील का ही शंका आहे. म्हणून तुमच्या जीवात जीव आहे ना तोर परमार्थ करा, जीवात जीव आहे ना तोर तीर्थयात्रा करा. हे कशा करता सांगतोय मी तर जगभरातल्या सर्व तीर्थयात्रा केल्या महाराज, लोकांना घेऊन केल्या, पण माझं सर्वात आवडतं क्षेत्र आहे श्रीराम वृंदावन. वृंदावनासारखं जिथले महाराज आहेत ना कथाकार ते वृंदावन. जगाच्या पाठीवर जर ज्याला स्वर्ग पाहायचं असेल त्याने वृंदावन जा, फार गोड आहे. वृंदावनातली एक एक गोष्ट अशी आहे ना महाराज, काय तो यमुना मैयाचा किराणा, बाकी विहारी दर्शन, राधा निधीवनासारखं वन नाही हो महाराज. काही लोकांनी काय सांगू वृंदावनातलं, मी इथून पुढे 4 तास वृंदावनाबद्दल बोललो तरी सुद्धा संपणार नाही. वृंदावनात अनेक गोष्टी, वृंदावनात सर्वात जास्त मजेशीर काय सांगू तुम्हाला, जे जाऊन आले त्यांना विचारा. वृंदावनात सर्वात मजेशीर काय असेल प्रसाद दादा, तर तिथले माकडे आहेत. आपल्याकडे माणसं हुशार नाही तेवढे माकडे हुशार आहेत वृंदावनात. त्यांना कशाचीच अलर्जी नाही, फक्त चष्म्याची अलर्जी आहे. तुम्ही किती बी हुशार राहा, तुम्ही 10 पावलं चष्मा घालून चालू शकत नाही. बरोबर चष्मा काढून येतात, आपल्याला धक्का बी लागू देत नाही. कसं काय काढत असतील हो? बरं इतके हुशार आहेत ना काकडे बाबा, फ्रुटी दिली की चष्मा वापस करतात ते. एकदा माझा चष्मा नेला, बिला चष्म्याचं दिसत नाही मला, कमी दिसतं. चष्मा नेला, मनसुखा बाबा म्हणून आहेत, मी त्यांना बाबाजी ये वृंदावन के बंदर, बोले लाला इन्हें बंदर मत कहो, यह ब्रज की गोपिया है, भगवान के ऊपर प्रेम करती इसलिए वृंदावन में बंदर बनकर आई है. मी विचारलं फिर ये चष्मा क्यों लेके जाते? बोले लाला उन्हें बोलना तो आता नहीं. भाव बघा किती सुंदर है. बोले लाला बंदरों को बोलना तो आता नहीं, फिर वो बोल नहीं सकते लेकिन वो हमें काम करके दिखाते. बोले कैसा? बोले हमें कहते भैया भगवान के दर्शन के लिए जा रहे हो, ठाकुर जी के दर्शन के लिए जा रहे हो, तो भगवान को डुप्लीकेट आंखों से मत देखो, देखना है तो ओरिजिनल आंखों से देखो. कसला भाव आहे. असे अनेक भाव सांगता येतील बरं का. मग ते फक्त वृंदावनच नाही, तिथं जवळच राधा राणीचं माहेर आहे बरसाना. जगातली सर्वात मोठी गोशाळा पथमेड्याला आहे मान्य, पण त्या गायी विखुरल्या आहेत. जगातली सर्वात एका ठिकाणी गायी असणारी गोशाळा जिथे 60,000 गायी आहेत त्या बरसाण्याला आहेत. रमेश बाबांची राधा राणीचं मंदिर आहे. नंद बाबाचा वाडा, नंदगाव, भगवान कृष्णाची जन्मभूमी. आजही वृंदावन ब्रजभूमीत असं एक क्षेत्र आहे ज्याला रमण रेती म्हणतात. 80-80 वर्षाचे म्हातारे 5-5 वर्षाचे नातू सुद्धा त्या रेतीत लोळावंच लागतं प्रत्येकाला. किती बी नास्तिक माणूस असू द्या, तो त्या रेतीत जर लोळला त्याला असं वाटतं भगवान माझ्या जवळ आहे. रमण रेती सर्वात आवडतं क्षेत्र आहे. वृंदावनाचं तर विचारूच नका. कात्यायनी माता असेल, निधीवन असेल, गोपेश्वर महादेव असतील. आम्ही येणाऱ्या 18 तारखेला चाललो. जवळजवळ 100 लोक आमच्या सोबत आहेत. त्याच्यामधले 24 सीटं खाली आहेत आजही. ज्याला यायचं असेल अवश्य चला, त्याच्या पत्रिका आहेत. तुम्ही म्हणाल का हो महाराज दोघीकडचं रिझर्वेशन, भुसावळ ते मथुरा आणि मथुरा ते जळगाव, जाताना भुसावळवरून बसायचंय, येताना मात्र जळगावला उतरायचं आहे. दोघीकडचं रिझर्वेशन. राहायला हॉल नाही, 5 लोक मिळून रूम दिली जाते. तिकडं थंडी जास्त आहे, गिझरची रूम दिली जाते. जेवण्याकरता राजस्थानीच आचार्य असतो, कारण आम्हाला काही घरून आमच्या बापदाद्याचा पैसा खर्च करायचा नाही, लोकांचाच पैसा लोकांवर खर्च करायचा, तरी पैसा उरतो. हा माझा अनुभव आहे. सांगण्याचा उद्देश राजस्थानी आचारी, तिकडच्या ट्रॅव्हलिंग, असा टोटल खर्च 2 टाइम जेवण, 1 टाइम नाश्ता, 2 टाइमच्या अत्यंत चांगल्यातली चांगली व्यवस्था, त्याचा खर्च आहे 9,500 रुपये. 9,500 रुपये एकदा द्यायचे नाहीत. उर्वरित 3,000 रुपये फक्त आता तिकिटाचे द्यायचे. उर्वरित पैसे जाताना द्यायचेत. ज्यांना कोणाला यायचं असेल अवश्य चला. त्याच्या मी सांगेन ना, एकदा माझ्याबरोबरच नाही, चला कोणाही बरोबर जा, पण एकदा श्रीराम वृंदावन जाऊन या, त्याशिवाय मरू नका. फार सुंदर आहे. अरे 18 वर्षापासून ज्यांच्या दोघी किडन्या फेल आहेत ना, पूजनीय पूज्यपाद श्री प्रेमानंदजी महाराज, काय राधाराणीच्या नामस्मरणामध्ये काय तुम्ही संसार घेऊन बसले हो. काय परमार्थ आहे त्या महात्म्याचा, त्यांच्याही दर्शनाचा योग आहे.
त्यांच्याही दर्शनाकरता जाता येतं. दोघी किडनॅप केलेत तरी 18 वर्षापासून. त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं बस भगवंताची एखादी गोपिकाच पाहिली आपण, असा भाव आहे त्यांच्या चेहऱ्यावर. सांगण्याचा उद्देश 9,500 रुपये आपण डॉक्टरकडे गेलो तरी एका दिवसात रक्तलघवी चेक करायचे देऊन येतो. काय येतं 9,500 रुपयात? पण अत्यंत चांगली यात्रा की जी पुण्याचा संचय तुम्हाला करून देईल अशी यात्रा आहे. त्याच्यावर त्या पत्रिकेवर फोन नंबर आहेत. तुम्ही पैसे फोनपेला टाकून नाव देऊ शकतात. नसेल तर आमच्या बापूरावांकडे नाव द्या, काकडे बाबांकडे नाव द्या तरी चालतंय. माझी सर्वांना प्रार्थना असेल, मोजून 24 जागा खाली आहेत. ज्यांना यायचं, दिवस फार कमी राहिले, अवश्य आपलं नाव आपण नोंदवावं. आज या ठिकाणी आदरणीय आमच्या तेजस महाराजांच्या मुळे येण्याचा सुयोग आहे. आमच्या बापूरावांचा, प्रसाद दादाचा, सर्वच मंडळीचा फार मोठा आग्रह होता. आल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना भेटलो. बरं का काकडे बाबा, तुमचे लेकरं तुम्ही संसार तर फार थाटात केला असेल, पण तुम्ही या मंदिरासाठी तुम्ही आणि तुमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी जे योगदान दिलं ना बाबा, ते वाखाणण्याजोगं आहे. परमात्मा तुम्हाला उदंड असं आयुष्य देव. तुमच्या हातून असाच परमार्थ परमात्म्याने करून घेऊ. आपण सर्वे एवढ्या कामाधंद्याचे दिवस असताना सुद्धा इथं बसलात. तुम्हा सर्वांना खूप खूप साधुवाद. पवित्र अशी तुळशीची माळा गळ्यात घाला. एकादशी सोमवारचं व्रत करा. आळंदी आणि पंढरीची वारी करा. जाता जाता पुन्हा एकदा सांगेल, कल करे सो आज कर. वेळ रावणाकरता सुद्धा थांबली नाही. रावणाच्या जीवनात 3 संकल्प होते. काय काय संकल्प होते? स्वर्गाला जाण्याकरता शिडी लावेल, कांचनाला सुगंध लावेल, समुद्राचं पाणी गोर करेल, पण आज करू, उद्या करू, परवा करू. सीतेच्या नादी लागला आणि रावण मेला, पण 3 इच्छा पूर्ण झाल्या नाही. आणि आमचे बापूराव रिटायर व्हायची वाट पाहत. अरे काय, माणूस रिटायर होतच नसतो कधी, कधीच नाही. मला सांगा, तुम्ही 55-60 वर्षाचे झाले की सरकारला नाही, एखाद्या कंपनीला चालत नाही, देवाला चालसान का मग? हा, असं नसतंय. परमात्म्याला सुद्धा चांगले असे कवडे फुलं आवडतात. देव उडेल सापटिंगा जायला नाही चालतात तडे. खणखणीत माल चालतो परमात्म्याला सुद्धा बरं का. अत्यंत गोड गोड गोड. काय हा, इथं पवित्र अशा तुळशीच्या माळा आमच्या महाराजांच्या आहेत. म्हणून ज्यांना कोणाला माळा घ्यायच्या, फार सुंदर ओरिजिनल माळा आहेत आमच्या विठोबा महाराजांच्या. ते लय काही काही विकतात, पण इथं माळा आणल्यात त्यांनी. हा ना, अख्ख्या संप्रदायात माझा आवडता भाऊ जर कोण असेल तर त्याचं नाव विठोबा आहे. मला कोणीच बिनमानाचं बोलत नाही. त्याला जर सोडलं तर तो मला काय, तो चांगल्या चांगल्या बिनमानाचं बोलतो नाही का. पण मी सांगेल, निरागस जीवन, कधी कोणाचा द्वेष नाही, मत्सर नाही, कधीच नाही. दुश्मन आला तरी त्याच्या कीर्तनात चांगलंच वाजवायचं, मित्र आला तरी त्याच्या कीर्तनात चांगलं वाजवायचं. फार गोड गोड व्यक्तिमत्व आहे. त्यांनी माळा आणलेल्या आहेत. मी परत एकदा सांगेल, कीर्तन झाल्यावर मी 15-20 मिनिटं बापूरावांकडे थांबणार आहे. जर लगेच कोणाला नाव नोंदवायचं तर आपण येऊन संपर्क साधू शकतात. जाता जाता भगवान देवादिदेव महादेवाला प्रार्थना करतो, महादेवा सर्वांचं बरं करा, सर्वांचं चांगलं करा, सर्वांना उदंड असं आयुष्य द्या, सर्वांना धन द्या, दौलत द्या, इस्टेट द्या, प्रॉपर्टी द्या, पैसा द्या, सर्वांच्या अगोदर मला द्या, अशी मी महादेवाला प्रार्थना करतो.